मी प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलो ते देवयानीमुळे. बर. पण जय मल्हार मग मी प्रत्येकाच्या त्या घरामधल्या हृदयात पोचलो. अरे वा वा वा. जय मल्हार एक असा अनुभव होता ना की ज्याला आपण दैवी अनुभव म्हणू, तो प्रत्येक वेळी यायचा. भंडारा कायम लावण्याचं काय प्रयोजन आहे? सलग शूट असायचं, 24 तास 36 तास असं न सुद्धा थांबता? केलं. येस, न थांबता. भले मी थकलेलो असलो तरी सुद्धा त्या स्क्रीनवर श्री खंडेरा आहे ना, ते तसेच तेजस्वी दिसायचे, कारण त्यांना त्यांचं स्वरूप दाखवायचं होतं. त्यांनी जे काय घडवलं त्याच्यामुळे हा भंडारा कायम असतो. पण असं कधी झालंय का की खंडोबारायांनी दर्शन दिलं किंवा अनुभूती दिली? तसं म्हटलं तर अनुभूती सांगायची नसते, फक्त एवढंच सांगेन अँड रेस्ट इज द हिस्ट्री. हा रोल मिळाला कसा? एक फोन आला, मी उचलला, अननोन नंबर. तेव्हा मी महेश कोठारे म्हणते, ते बोले, यार मला तुला भेटायचं आहे. सगळ्या बाजूला पहिले त्यांना जाऊन प्रांजळपणे मला नाही करता येत असं सांगायचं. जस्ट फक्त ते वेशभूषा करून बघायचं. सुरुवात केली तर माझं अर्ध्यापर्यंत आलं असेल, त्यांनी कट करायला सांगितलं. म्हटलं माझं काय चुकलंय कुठे काहीतरी. म्हटलं चला, माझं चुकलंय काहीतरी, याचा अर्थ ते मला सिलेक्ट करणार नाहीत. त्यानंतर ते बोलले की देवा बस, आम्हाला आमचा खंडोबा मिळाला. हो. देवा तुम्ही छत्रपती शिवाजीराजे कराल का? तर मी राजे नाही साकारू शकत. मग तुला ती गड किल्ल्यांची जी आवड ती महाराजांमुळे लागली का? जो म्हणतात ना की पहिला श्वास आहे ना, तो छत्रपती शिवाजीराजे. मराठी इंडस्ट्री, बॉलिवूड की टॉलिवूड? मराठी इंडस्ट्री. तुझा पहिला क्रश कोण? माझा पहिला क्रश हे काय उत्तर आहे? तुला बिग बॉस मध्ये जायला आवडेल का? नाही, खरं नाही सांगू? आवडणार? नाही. तानाजी द अनसंग वॉरियर, त्या प्रवासाची सुरुवात झाली. कशी झाली पण म्हणजे तो रोल ऍक्च्युली हातात कसा पडला? प्रभास बरोबर काम करताना काय वाटलं? आणि कृती सनन पण होते त्याच्यावर. हो, मला नंतर कृतीजवळ म्हणते, देवाबाई यू शुड गो इन पॉलिटिक्स. तेलुगूमध्ये मला काहीच माहीत नव्हतं. पण मग बोलायचं कसा तू? एवढं सांगतो, ते माझं सिक्रेट आहे. सो दे सम सिक्रेट. ऑफकोर्स मराठी असायचा बाणा येतो ना, आपला मराठी बाणा, तो आहे त्या तिकडे. म्हणजे आम्ही सब पुढे असतो, आम्ही कोणाच्या मागे नसतो. पण मराठीमध्ये काम कमी झालं नाही का आता? आणि मग आदिपुरुषचा प्रवास सुरू झाला. आमची श्रद्धा चीफ एडी सुद्धा तानाजीला होती. ती म्हणाली, देवा जे तू करणार आहेस ते सांगितलं तर तू अक्षरशः रडशील, मला माहिती आहे. ओम सरांनी मला फोटो दाखवले आणि मी म्हटलं, अरे मारुती रे. ओम सर बोलले, हां तू आहेस तो. नमस्कार देवदत्त. आता काय देवा नमस्कार. म्हणायचं ना, देवा. तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप धन्यवाद. थँक्यू. तुझी पहिली सिरियल म्हणजे पहिली देवयानी होती, पण खरी ज्यांनी प्रसिद्धी मिळाली आणि तू घराघरामध्ये पोचलास आणि देव म्हणून खऱ्या अर्थाने, जय मल्हार. हां, तसं म्हटलं तर मी प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलो ते देवयानीमुळे. बर. पण जय मल्हार मग मी प्रत्येकाच्या त्या घरामधल्या हृदयात पोचलो. अरे वा वा वा. सो देवयानीला सुद्धा तेवढीच व्हॅल्यू आहे माझ्या मते. कारण लोकांना ती सिरियल एवढी आवडायची आणि जे सम्राटराव विखे पाटीलचे तो कॅरेक्टर रोल केलं होतं ते, किंवा भैयाराव म्हटलं जायचं, किंवा एक खूप गोड नाव होतं त्याच्या वडिलांनी त्याला ठेवलं होतं. आणि हे नाव बऱ्याचशा आईवडिलांनी सांगितलं की आम्ही आमच्या मुलाला ह्याच नावाने हाक मारतो असंच. ते म्हणजे आडदांड बिंडोक. कारण तो हट्टाकट्टा असायचा, पण तो कधीच डोक्याने काम नाही करायचा, पण तो हृदयाने काम करायचा. त्यामुळे एक ते वेगळं कॅरेक्टर होतं. सो ते लोकांना खूप आवडलं. तुला आवडला का रोल तो? ॲब्सोल्युटली. मी अजूनसुद्धा जे जुने एपिसोड्स बघत असतो ते बरं वाटतं बघताना, तो अडदांड बिंडोक. त्यातला एखादा डायलॉग किंवा ते सगळ्यात तुझं आवडतं असं काही? कसं होतं, मी कुठे इव्हेंट्सला गेलो किंवा कसले इव्हेंट्स असो, काही असो, त्याच्यामध्ये गेलं तरी तो एक डायलॉग म्हणायलाच सांगायचे. ते म्हणजे सम्राटराव म्हणतात आमासनी, आमचा नाद करायचा नाही. सो ते कोल्हापुरी टोन होता तो, आणि तो कोल्हापुरी की आमचा नाद करायचा नाही. सो कुठे गेलो की मी फक्त एवढंच म्हणायचो की आमचा नाद करायचा, मग ऑडियन्स म्हणा सगळे नाही जोरात बोलायचे. पण जय मल्हार मुळे तू म्हणजे खूप 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 लोकांपर्यंत पोचलास आणि खऱ्या अर्थाने जो एक एस्टॅब्लिश झाला मराठीचे, ते जय मल्हारमध्ये. मग तिथले काही सेटवरचे अनुभव आहेत का? बरेच आहेत. म्हणजे प्रत्येक दिवस एक एक तो अनुभव असायचा. आणि जय मल्हार जसं म्हटलं ना, देवयानी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते, पण जय मल्हार ग्लोबल झालं. पहिली लँग्वेज कदाचित की जी थाय लँग्वेजमध्ये डब झाली, तमिळमध्ये डब झाली, हिंदीमध्ये डब झाली, आणि इवन
थाय लँग्वेज जर डब झाली तर थायलंडमध्ये सुद्धा एक म्हणतात ना आपलं फॅन फॉलोईंग ते मला मिळालं त्या तिकडचं. अजूनसुद्धा बरीचशी लोक संपर्कामध्ये आहेत त्या आणि मी संपर्कामध्ये असतो त्यांच्या. सो जय मल्हार एक असा अनुभव होता ना की ज्याला आपण दैवी अनुभव म्हणू, कारण तुम्हाला परमेश्वराचं स्वरूप साकारायचं आहे. मी त्याला कधीच कॅरेक्टर म्हणत नाही, कधीच मी त्याला भूमिका म्हणत नाही, मी त्याला स्वरूप म्हणतो. सो जेव्हा तुम्ही परमेश्वराचं एखादं स्वरूप साकारताय तेव्हा पहिले तुम्हाला काय करायला लागतं ते त्या परमेश्वराचा आशीर्वाद घ्यायला लागतो. सो जेव्हा मालिका सुरुवात होत होती तेव्हा मी पहिले काय केलं तर जेजुरीला गेलो. श्री खंडेरायानं सांगितलं की मी काही करत नाही, जे काय करायचं ते तुम्ही माझ्याकडनं करून घ्या, मी कुठल्या गोष्टीला सिद्ध आहे. आणि प्रत्येक शॉटला त्यांच्या मूर्तीला नमस्कार करायचा, म्हणजे त्यांची जी तसबीर होते, जी आता तसबीर माझ्या देवघरामध्ये आहे. सो त्या तसबिरीला नमस्कार करायचा. आमचा धनु जो भंडारा लावायचा तो भंडारा त्या द्वय शिवलिंगावरचा, म्हणजे जेजुरीमध्ये श्री खंडेरायांचं ते शिवलिंग आहे, द्वय शिवलिंग, 2 शाळुंख आहेत त्या तिकडे, तर तोच भंडारा लावला जायचा. तो नमस्कार करून मग प्रत्येक शॉटला जायचा किंवा प्रत्येक दिवसाची तरी सुरुवात तशी करायची. सो जेणेकरून काय होतं, ही जी स्पिरिच्युअल ही जी ताकद आहे, परमेश्वरी जी ताकद आहे, जी शक्ती आहे ती आपल्याबरोबर सतत राहते. सो त्या शक्तीचा जो काय अनुभव जो होता ना तो प्रत्येक वेळी यायचा. कधी कधी सलग शूट असायचं, म्हणजे नॉर्मली आपण 12 तास शूट करतो, तर 16 तास, 18 तास, 24 तास, 36 तास असं सुद्धा केलं. येस, न थांबता, ब्रेक नाही. फक्त काय थोडंसं वाटलं अगदीच खूप झोप येते तर 1 तासभर झोप घ्यायची, पण कधी कधी ती पण घेतलेली नाही आहे. लिटरली असं की स्क्रीनवर, हां एक्झॅक्ट, की ते स्क्रीनवर मला ना दिसायचं की आपली थोडी शेव करायला पाहिजे आपल्याला. सो मी सांगायचो की मी शेव करून येतो. सलग अशी ती शूट असायची, पण कधीही भले मी थकलेलो असलो तरी सुद्धा त्या स्क्रीनवर श्री खंडेराय ना ते तसेच तेजस्वी दिसायचे. ही त्यांची शेवटी मी हे क्रेडिट कधीच घेऊ शकत नाही, कारण त्यांना त्यांचं स्वरूप दाखवायचं होतं. आणि माझं भाग्य आहे की त्यांनी मला चूज केलं, त्यासाठी त्यांनी मला त्या तिकडे उभं केलं. सो म्हणून जे काय क्रेडिट आहे त्यांचं क्रेडिट आहे, आणि त्याच क्रेडिटमुळे किंवा त्यांनी जे काय घडवलं त्याच्यामुळे हा भंडारा कायम असतो. हा मी विचारणार होते की भंडारा कायम लावण्याचं काय प्रयोजन आहे. ॲक्च्युली तसं पहिल्यापासूनच घरी लावलं जातं. अच्छा. कारण एकतर मी अलिबागचा, पेंटचा, रायगडचा, त्यामुळे छत्रपती शिवाजीराजे एखादी मोहीम हातात घेतली की ते पहिले बेल भंडाऱ्याची शपथ घ्यायचे. बेल म्हणजे बेलाची पानं असतात, तो बेल जो महादेवांना वाहतात, आणि भंडारा श्री खंडेरायांचा भंडारा. सो तो भंडारा तेव्हापासूनच प्रिय आहे, कारण आमच्या राजांमुळे, आणि त्या भंडाऱ्यामुळे आज एवढी सगळी ओळख दिलेली आहे. सो त्यामुळे म्हटलं की ही गोष्ट कधी माझ्यापासून दूर होऊ नये, म्हणून सतत तो भंडारा गेले कित्येक वर्ष, कदाचित लहानपणापासून आहे, तो आहेच. पण असं कधी झालंय का की खंडोबारायांनी दर्शन दिलं किंवा अनुभूती दिली, असं कधी झालंय का? तसं म्हटलं तर अनुभूती सांगायची नसते, कारण ती फक्त परमेश्वर आणि तुम्ही त्यांच्यामध्येच ते निगडीत असते. फक्त एवढंच सांगेन की आजपर्यंत जवळपास मला वाटतं आत्ताची ही 11वी चंपाषष्ठी असेल, 12वी चंपाषष्ठी, श्री खंडेरायांनी ती सेवा रुजू करून घेतली माझी. पण कधी कधी असं होत होतं ना की मला तिथे जाणं शक्य होत नव्हतं. एक 3-4 वर्षापूर्वीच असं झालं, दोन वेळा असं झालं की मला जाता येणं शक्य नाही, आणि त्यांनी स्वतःहून मला त्या तिकडे आणून दर्शन घडून घेतलेलं आहे. आत्ताचीच वेळ अशी होती की आत्ताची चंपाषष्ठी म्हणजे जसं आपण नवरात्र म्हणतो तशा श्री खंडेरायांचे 6 रात्री असतात, षडरात्र आपण त्याला बोलतो. ते 6 दिवस त्यांनी युद्ध केलं, आणि त्या चंपाषष्ठीच्या दिवशी मणी आणि मल्लाचं पारिपत्य करून श्री खंडेराय जेजुरीमध्ये प्रस्थापित झाले, सेटल झाले. आणि मला ती चंपाषष्ठी मला कधीच सोडायला आवडत नाही की नाही, त्या चंपाषष्ठीच्या दिवशी ज्यांच्यामुळे आज एवढं अक्षरशः जग मला ओळखायला लागलं आहे. सो एक ग्रॅटिट्यूड त्या भावनाप्रती त्या दिवशी तरी मी त्या तिकडे असणं गरजेचं असं मला वाटतं. यावर्षी असं झालं की पंचमीला मी तिकडे गेलो, कारण षष्ठीला जमत नव्हतं बाकीच्या कार्यक्रमांमुळे. तर मनात एक धाकधूक होती, काय करायचं, आपली यावेळची चंपाषष्ठी मिस होते. पंचमी आपल्या पदरात पडते, पण षष्ठी 6वा दिवस मिस होतोय. जेव्हा मी गाभाऱ्यात होतो तेव्हा श्री खंडेरायांचं तेलांगण, म्हणजे आता पौष पौर्णिमेला श्री खंडेराय आणि म्हाळसाईचा विवाह असतो. सो त्याची सुरुवात तेव्हापासून करतात. म्हणून श्री खंडेरायांना आणि त्या द्वय शिवलिंगाला ना तेलाने अभिषेक केला जातो. त्या लिंगावर, त्या द्वय शिवलिंगावर
तेलाने अभिषेक केला जातो, भंडाऱ्याने अभिषेक केला जातो आणि ते पंचमीला होतं. म्हणून मी गेलो त्या तिकडे. माझ्याबरोबर माझी मानलेली बहीण आहेत अमृताताई, ज्या जेजुरीच्या माजी नगराध्यक्षासुद्धा. सो अमृताताई, संदीप भाऊजी, आम्ही त्या तिकडे होतो. साधारण 10:57 पंचमी होती आणि 10:57 नंतर रात्री षष्ठी सुरुवात होणार होती. आम्ही पोचलो 10:55 साधारण त्याच्यामध्ये, कारण फोटोजमध्ये आपल्याला आता टायमिंग दिसायला लागलेलं आहे. मी सहज म्हणून बघितलं तर 10:55 ह्याच्यामध्ये माझा पहिला फोटो तिकडचा होता आणि 10:58 का त्या ह्याच्यामध्ये माझा श्री खंडेरायांच्या जवळचा फोटो होता. म्हणजे माझ्या मनातली धाकधूक जी होती ती श्री खंडेरानेच तिकडे बाजूला केली. त्यांनी मला पंचमीसुद्धा पदरात पाडली आणि षष्ठीसुद्धा त्यांनी पदरात पाडली किंवा ती षष्ठी सुरुवात होत होती. सो अशी जी काही अनुभूती आहे ना, ही सतत येत असते. मला असं वाटतं की हा रोल पण त्यामुळेच मिळाला. म्हणजे एवढं ते खंडेरायाबद्दलची जी तुझं जे प्रेम आहे, भक्ती आहे, त्यामुळे जवळ ओढून घेतल्यासारखं झालं तुझ्याकडे. भक्तीशिवाय काहीच नाही. म्हणजे भक्ती इन द सेन्स तुम्ही सरेंडर होणं. भक्ती म्हणजे समर्पण आहे. भले अगदी 10वीला किंवा 12वीला एखादा मुलगा किंवा मुलगी असेल तर ते त्या अभ्यासाची, त्या पुस्तकाची भक्ती करतात ना. भक्ती करणं म्हणजे ते आपल्या सतत जवळ ठेवणं, त्याच्यावर पूर्ण निर्भर राहणं, त्याला समर्पण करणं, समरस होणं त्याच्यात आणि त्याला एक्झॅक्ट समरस होणं. सो तेच केलं. 10वी 12वी किंवा जे त्यांचं आहे त्या परीक्षेच्या करतात आणि त्यांना जे फळ मिळतं तेच चांगलं असतं. तसंच आहे. मी तसाच तो समरस झालो त्यांच्याबरोबर, बाकी काय नाही. आणि तसं म्हटलं तर मला फळाची सुद्धा अपेक्षा नव्हती की हां, श्री खंडेरायात आपलं कुलदैवत आहे, काहीतरी चांगली गोष्ट आपल्याकडनं घडते, म्हणून मी स्वतःला समर्पित केलं त्या तिकडे. आणि रेस्ट इज द हिस्ट्री. पण हा रोल मिळाला कसा? मनोज कोल्हटकर यांना मी जेवढे थँक्स बोलीन तेवढे कमी आहेत. देवयानी मालिका करत होतो. ते करताना मला मनोज कोल्हटकरांचा फोन आला. मनोज कोल्हटकर मराठीमधले खूप मोठे आर्टिस्ट आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये सुद्धा खूप खूप छान काम केलेलं आहे. अगदी बच्चन साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं, असे आमचे मनोज सर. तर मनोज कोल्हटकरांचा फोन मी उचलला. ते बोलले, अरे देवा, महेश कोठारे, आपले महेश सर एक मालिका बनवत आहेत, काहीतरी देवावर बनवत आहेत, ज्योतिबा का खंडोबा मला माहीत नाही, पण मला ते विचारत होते की कोण असेल, हट्टा कट्टा असा हवा आहे, तर माझ्या डोळ्यासमोर तू आलास. म्हटलं ठीक आहे. ते बोलले तुझे फोटोज पाठव मला. त्याच्या आधी फक्त देवयानी केली होती. देवयानीचं ते होतं. तेव्हा असा धट्टाकट्टाच होता ना रोल. होय. व मी विचार केला की मला देवाची वगैरे भूमिका केली तर मला कोणी ओळखणार नाही, कारण दाढी मिशा असेल, मुकुट असेल, हे असेल, ते त्याच्यामध्ये ओळखणार कसं. अगदी बाळबोध अशी ती कल्पना होती माझी. म्हणून मी तो दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, मी लक्षच देत नव्हतो. मनोज सरांचे फोन यायचे वगैरे, पण मी काहीतरी इग्नोर करायचो. नंतर मला डायरेक्ट एक फोन आला. मी उचलला, अननोन नंबर. ते बोले, देवा मी महेश कोठारे म्हणते. महेश सर प्लीज बोला. ते बोले, अरे मला तुला भेटायचं आहे. आता महेश सरांनी, म्हणजे महेश कोठारेंनी तुम्हाला जेव्हा कॉल केला तेव्हा सगळ्या गोष्टी बाजूला असतात, कारण तो माणूस लिजेंड आहे, तो माणूस खूप मोठा आहे. त्यामुळे म्हटलं की सगळ्या बाजूला पहिले त्यांना जाऊन प्रांजळपणे मला नाही करता येत असं सांगायचं. फोटो पाठवले होते मनोज सरांनी, म्हणजे मनोज कोल्हटकरांनी ऑलरेडी फोटो काहीतरी फेसबुकवरनं घेऊन पाठवले होते. तर मी गेलो त्यांच्या इथे आणि तिकडे संतोष आयाचीत सर होते, ज्यांनी जय मल्हार मालिका लिहिली, ज्यांचा कन्सेप्ट जो होता तो संतोष आयाचीत सरांचा. म्हणजे मी त्यांना नेहमी जय मल्हार मालिकेचे जनक म्हणतो, कारण त्यांची ती कन्सेप्ट अशा नाही. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि बोलले की मला जर तुला जस्ट फक्त ते वेशभूषा करून बघायचं आहे. मी म्हटलं, अरे मी इथे नाही बोलायला आलो आहे आणि आपल्याकडनं काय काय करून घेत आहेत. म्हटलं ठीक आहे, आता शेवटी ते सगळे मोठी लोक आहेत, आपल्याला त्यांचं मन सांभाळणं हे पहिलं काम आपलं. म्हणून म्हटलं की नंतर आपण हवं तर नाही बोलूया प्रांजळपणे, पण पहिले ते सांगताय ते ऐकूया. त्यांनी बेअर होतो मी, कॉस्ट्यूम वगैरे ते घातलं आणि ते बोलले की तू हा डायलॉग जरा म्हणून दाखवशील का. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी मला पानभर जो दिला होता. देवाच्या कृपेने डायलॉग्स राहतात लक्षात, त्यामुळे पटकन त्यांना म्हटलं झालं. तर ते बोले नक्की झालं पाठ. म्हटलं हो. सुरुवात केली तर माझं अर्ध्यापर्यंत आलं असेल, त्यांनी कट करायला सांगितलं. म्हटलं माझं काय चुकलं आहे कुठे काहीतरी. म्हटलं चला माझं चुकलं आहे काहीतरी, याचा अर्थ ते मला सिलेक्ट करणार नाहीत. आणि नंतर ते बोलले की देवा बस, आम्हाला आमचा खंडोबा मिळाला. हो. महेश सरांना सुद्धा ते आवडलं, चॅनलला सुद्धा आवडलं. आणि नेमकं असं झालं की चॅनलमध्ये माझा एक मित्र आहे अमोल पाठारे म्हणून, सो त्यांनी सुद्धा माझ्याच नावाचं सजेशन दिलं होतं.
कारण महेश सरांनी खूप अक्षरशः महाराष्ट्रभर फिरून त्यांनी ऑडिशन्स घेतल्या होत्या, पण त्यांना पाहिजे तसे श्री खंडेराय मिळत नव्हते. आणि माझ्यापेक्षा खूप गोरेपान लोक असतील, माझ्यापेक्षा दिसायला चांगले असतील, माझ्यापेक्षा चांगले स्ट्रक्चरनी असतील, अभिनयाने तर माझ्यापेक्षा बरीच लोक छान आहेत, पण तरी पण त्या तिकडे त्यांनी मला उभं केलं. हा माझा बहुमान आहे खरंच. आणि मग हळूहळू श्री खंडेराय लोकांना आवडायला लागले. मग मी देवयानी मेजो त्यांच्या घरात होतो, लोकांनी मला त्यांच्या हृदयात स्थान दिलं. सो असं हे सगळं सिलेक्शन झालं आणि जय मल्हार मालिका घडली. मला वाटतं ते खंडोबारानेच घडवून आणलं. ॲब्सोल्युटली ओके नाही. म्हणून म्हटलं की आपण त्याच्यावर पूर्ण डिपेंड असतो, आपण त्यांच्यावर निर्भर असतो. ते सांगतात तसं आपण करत राहायचं. खरंच आहे. पण मग नंतर मग तू त्या डॉक्टर डॉनमध्ये वेगळी भूमिका केली, जरा हटके. का तर ते हे टाईपकास्ट झाला म्हणून का? नाही, काहीतरी असं वेगळं करायचं म्हणून? नाही, टाईपकास्ट हा प्रकार मला लक्षातच येत नाही. कारण मी आत्ता जिथे मी देवाची भूमिका केलेली आहे तिथेच मी आता साऊथला जो मूवी केला त्याच्यामध्ये ॲब्सोल्युटली कोल्ड ब्लडेड किंवा अशा ह्याने मी तो हे रंगवलेला आहे, विलन रंगवलेला आहे. ऑफकोर्स साऊथला विलनसुद्धा हिरोच असतो त्यांचा. सो त्यामुळे काय म्हणतात त्याला आपण टाईपकास्ट किंवा एखाद्या साच्यामध्ये राहणं असं नाही. डॉक्टर डॉन एक वेगळाच कन्सेप्ट होता, मस्त कन्सेप्ट होता तो. म्हणजे लोक अजूनसुद्धा आठवण करतात की यार डॉक्टर डॉन बघायची परत एकदा, त्याचं सिक्वेल आणा, त्याचं हे. कारण तो जो देवाभाई होता ना तो असा सगळ्यांना आवडलेला होता. मजा मस्ती असायची, तेवढाच तो रांगडा, तेवढाच इमोशनल. आणि मला सुद्धा ते करताना ना सगळे पैलू मला दाखवता यायचे. ऑफकोर्स मी शिकतो अजूनसुद्धा अभिनय, पण लोकांना जे काही मी तिथे सादर करायचो ते आवडायचं. सो म्हणून डॉक्टर डॉन ते करताना अशी मजा आली का की खरा देवा आपण साकारतोय असं? हां, कधी कधी मजाच यायची लिटरली. कारण एक तर मजा मस्ती त्याच्यामध्ये असायची. माझा स्वभाव खूप शांत असा नाही आहे. मी शांत कधी असतो जेव्हा मंदिरामध्ये शांत असतो, जेव्हा मी गड किल्ल्यांवर असतो तेव्हा मी शांत असतो. पण अदरवाईज जे काही अवखळपणा जो असतो ना तो तिकडे मला पूर्ण करायला मिळाला, मजा यायची. आणि मग परत एक उदेगा अंबाबाईमध्ये परत एक पौराणिक भूमिका मिळाली. मला स्टार प्रवाहाकडनं मला आमचे अभिजित खाडे सर म्हणजे खूप जुने मित्र, म्हणजे देवयानीपासून अगदी मित्र ते. सो ते मला म्हणाले की अरे आपण अशी एक सिरियल करतोय, आपल्याला आईची 3.5 शक्तिपीठं आपल्याला लोकांसमोर सादर करायची आहेत, तर महादेव तू करशील का? म्हटलं महादेव मला करायला खरंच आवडेल. कारण परत मी स्टार प्रवाहावर करणं, कारण देवयानी मालिका आणि महादेव म्हणजे माझ्या मनात ह्या ज्या 2 गोष्टी म्हणजे मी स्टार प्रवाहावर केलेलं आहे किंवा झीवर केलेलं आहे त्याची सांगड कदाचित मला ते वाटलं. ते मी सादर केलं. त्याच्यामध्ये एक जो आपण काय म्हणू एक अध्याय, 4 अध्यायात त्याच्यापैकी एक अध्याय पूर्ण केलेला आहे. तर दुसरा अध्याय कदाचित होऊ घालेल लवकरच. बघू पार्ट 2 पुढचं जे शक्तिपीठ असेल ते चाललंय विचार, बघू आता कसं. मग हा जो महादेवचा रोल होता आणि खंडोबाचा ह्याच्यामध्ये काही साम्य होती का, साधर्म्य? होय ना, महादेव म्हणजे श्री खंडेराय ना. आमच्या म्हणजे बाणाई जी आहे आपली, तर बाणाईच्या मुखी नेहमी एक वाक्य असायचं, महादेव म्हणजे श्री खंडेराय म्हणजेच महादेव. सो त्यामुळे त्यांचं वेगळं काहीच वाटलं नाही रोल करताना. जमदग्नी हे महादेवांचा अवतार, ते करताना थोडं वेगळं होतंच, म्हणजे थोडं नाही बरंच वेगळं होतं. तुला काय आतून जाणवलं का वेगळं? हा, कारण मी एक मला कोट करावं असं वाटतं. मला एकदा एका प्रोजेक्टसाठी मला कॉल आला होता की देवा तुम्ही छत्रपती शिवाजीराजे कराल का? तर मी त्याला म्हटलं की मी माझे छत्रपती शिवाजीराजे, आम्ही त्याला राजं बोलतो, मी राजं नाही साकारू शकत कारण राजं खूप बॅलन्स आहेत, पण मी आमचं धाकलं धनी साकारू शकतो, शंभूराजे, छत्रपती संभाजीराजे, कारण ते ॲग्रेसिव्ह आहेत. मी ॲग्रेसिव्ह आहे, माझं रूप आहे ना ते सौम्य नाही, माझं रूप ते रौद्र आहे. जमदग्नीचा अवतार म्हणजे जमदग्नी रौद्र आहे. त्यामुळे ते एवढं त्याच्यामध्ये परफेक्ट बसलं गेलं ना की त्यांचं. आणि प्रत्येक वेळी जोरातच अभिनय करायचा किंवा आदळपट करायचं असं नाही. जमदग्नी त्यांच्या डोळ्याबद्दल सुद्धा तेवढेच लोकांना आवडले की त्यांना तो क्रोध येतोय, फक्त ते कंट्रोल करतायत. सो त्यामुळे भले ते महादेवांचं रूप असलं तरी सुद्धा पैलू मात्र वेगळा होता. पण मग हे जे आतून जे वाटतं म्हणजे जो स्वभाव आहे की आपलं एक नेचर म्हणतो, ते तशा प्रकारचा रोल साकारणं सोपं आहे का कठीण आहे? असं नाही सांगता येणार. कारण कधी कधी काय होतं, फॉर एक्झाम्पल मी आता रॉबिनहूड केला. रॉबिनहूडमध्ये
तेलुगू मूवी, त्याच्यामध्ये विलन होता. पण माझ्या मनात कधीच यायचं नाही की मी मारणं किंवा असं काय. किंवा देवकीनंदन वासुदेव ह्याच्यामध्ये सुद्धा बेस्ट स्टंटमॅन वगैरे जसे होते ना, की त्याच्यात असं की तो सगळ्यांना मारतोय अशा ह्याच्यामध्ये. पण शॉर्ट कट झालं की पहिले माझा हात त्यांना धरायला जायचा की अरे यार ओके ना, कारण मनामध्ये त्या लोकांविषयी प्रेमच आहे. पण ते साकारताना एक वेगळं, त्यामुळे अभिनय एक वेगळा असतो आणि तुम्ही स्वतः जे असता ते वेगळे असता. पण बऱ्याच वेळा रॉबिन हुडच्या वेळी तर मला माझा जो डिरेक्टर होता व्यंकी कुडुमला, तर तो बोलायचा, देवा सर युअर आयज इज लुकिंग व्हेरी डिवाईन, आय वॉन्ट फ्युरस एवढं सुद्धा असायचं. सो किती प्रयत्न केला ना आपण तरी आपण तुमच्या आतमध्ये जे आहे ना ते थोडं तरी दिसतच असतं त्या तिकडे. फक्त मग तेच की अभिनय शिकायला लागतो त्यासाठी, जे मी आता शिकतोय. किंवा मी फ्युरस आहे तो फ्युरसच कसा दिसेन तो प्रयत्न चालू आहे. आणि मग फिल्म सुरू केल्या. फिल्म्स पहिली कुठली? पहिली मूवी माझी तसं म्हटलं तर वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दुबारा. ॲक्च्युली 9 ऑक्टोबर ही जी तारीख आहे ना, ह्या तारखेला त्याच दिवशी एकाच दिवशी माझं मूवीमध्ये मराठी मूवी आणि हिंदी मूवीचं तर हे आहे पहिला दिवस आहे. बर. एक मूवी होती ती फार रिलीज अशी झाली नाही, म्हणजे फार लोकांपर्यंत पोचली नाही. साधी मूवी होती, पण कुठलाही प्रोजेक्ट असला तरी तो प्रोजेक्ट आपल्याला इथे असतो आणि तो आपल्यासाठी मोठाच असतो. सो 9 ऑक्टोबरला सकाळी मराठी मूवीची शूट होती. कुठल्या? पॉवर म्हणून एक मूवी होती. पॉवर सगळे पॉवरचेच मिळतात पिक्चर. आणि ते झाल्यानंतर ते आय थिंक मी अंधेरीला शूट केलं. ती साधारण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशी शिफ्ट होती आणि संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 नाईट शूट होती. ती वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दुबारा त्याची. म्हणजे मी एकाच दिवशी मराठी मूवीला सुरुवात केली आणि हिंदी मूवीला सुरुवात केली. आणि रोल्स वेगवेगळे होते. रोल वेगळे होते. पॉवरमध्ये काय होतं? नाही, इनफॅक्ट वेगवेगळे इन द सेन्स की दोन्ही जे होते, या इथे पोलीस इन्स्पेक्टर, तिथे पण पोलीस इन्स्पेक्टर अच्छा, सेम रोल. हां, फक्त थोडं या इथे तो एका याच्यामध्ये थोडा निगेटिव्ह शेड आहे, एका याच्यामध्ये पॉझिटिव्ह शेड, की जो इम्रान खान आणि अक्षय कुमार सर त्यांना तो पकडत असतो अशा याच्यामध्ये. सो ते आहे सांगायचा मुद्दा की एकाच दिवशी मूवीचं माझं सुरुवात झालेली आहे, मराठी ॲज वेल ॲज हिंदी. सो ती पहिली मूवी. रोल तेच आणि इन्स्पेक्टर फक्त वेगळा छटा. हां, आता जे माझे केस वाढले त्यामुळे लोकांना कदाचित तो लुक लक्षात येत नसेल, पण लवकरच परत एकदा मी त्या लुकमध्ये येणार आहे. अरे वा. आणि जय मल्हार नंतरच तानाजीचं मी ना एक हे बघितलं. त्याच्या सत्यमेव जयते आधी झाली की सत्यमेव जयते गेली? नाही, अगोदर झाली. सो सत्यमेव जयते सुद्धा हे झाले होते. एक तो तानाजी आणि माझाचा एक किस्सा आहे, तानाजी द अनसंग वॉरियर ह्या मूवीचा आणि माझा. मीनवाईल मला मिलाप झवेरी जो डिरेक्टर आहे, जो माझा चांगला मित्र आहे, तर त्यांच्याकडनं मला कॉल आला होता की देवा मला तुझी आणि जॉनची फाईट दाखवायची आहे, क्लायमॅक्स फाईट आहे, तर प्लीज तू हो बोल ना माझ्यासाठी. म्हटलं मी शक्यतो केमिओ करत नाही मिलापचा. ते बोलले नाही नाही माझ्यासाठी करणार, जॉन बरोबर फाईट आहे, गाणं आहे तुझ्यावर. अरे वा. म्हटलं ठीक आहे चलो. सो मी त्यांच्यासाठी केलं आणि एक फार चांगलं झालं की जॉन इब्राहिम जो माझा आयडल आहे, सो जॉन सरांशी खूप चांगली ओळख झाली, कारण ते स्वतः बायकर, मी स्वतः बायकर, त्यांना बाईक्सबद्दल प्रेम, मला स्वतः बाईक्सबद्दल प्रेम. सो आमचं इंटरॅक्शन खूप छान झालं. फाईट सिक्वेन्स होता. म्हणजे आम्ही इथे फाईट करायचो, कट झालं की परत येऊन आमच्या बाईक्सवर गप्पा सुरू व्हायच्या, अगदी हातात हात घेऊन वगैरे. लाईक कसा होता तो? सुपर. तो खूप जेंटल पर्सन आहे, खूप डेडिकेटेड पर्सन आहे, खूप हंबल आहे. पण तुम्ही खरी फाईट केली की बॉडी हे? नाही, आम्ही दोघांनी खरी फाईट केली. ॲब्सोल्युटली खरी फाईट होती, 4 दिवस. सो सत्यमेव जयते आणि ते करताना तानाजी द अनसंग वॉरियरचं पोस्टर मला बघायला मिळालं. ओम राऊत डिरेक्टर. आणि तोपर्यंत रोल नव्हता मिळाला. तेच सांगतो की त्यांनी पहिले पोस्टर हे केलं होतं. ते पोस्टर रिलीज झालं होतं. पहिलं जे पोस्टर ज्याच्यामध्ये अजय सर सुद्धा नीट असे दिसत नव्हते, एक सदृश्य अशी ती एक आकृती होती आणि वॉरियरची आकृती होती आणि खाली नाव होतं तानाजी द अनसंग वॉरियर. तर मला का कोण असतो, मी ओम सरांना मेसेज केला की मला एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची. ते बोलले लगेच आहे प्लीज. ओम सरांच्या आधीपासून ओळख होती ओमची? ओम सरांची ओळख इन द सेन्स एकमेकाला माहीत होतं, पण भेट आमची तशी झाली नव्हती झाली. हां, पण मला ओम सरांनी सांगितलं की त्यांच्या घरी जय मल्हार मालिका सगळ्यांना आवडायची. अजून सुद्धा आत्तासुद्धा परवा मी आईंना भेटलो तेव्हा त्या आठवणी त्या काढतात.
सो आता कसं आहे, खूप मे बी त्यांचा मुलगा आहे अशाच आहे आणि काम वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला, माझ्यासाठी ओम सर इमोशन आहेत. मला ग्लिसरीन टाकायची आवश्यकता लागत नाही. मला ओम सरांचं माझ्याप्रती जी भावना आहे ना, ती मनात आली तरी सुद्धा माझे डोळे भरून येतात. किंवा इव्हन रेसिप्रोकेट सुद्धा होतात ते त्यांच्याकडनं. आम्ही भाऊ म्हणा, मित्र म्हणा, काय फार वेगळ्या लेवलचं आमचं रिलेशन आहेत. सो कारण त्यांच्यामुळे आज मला तानाजी, आदिपुरुष, इवन रॉबिनहूड किंवा देवकीनंदन वासुदेवा म्हणजे टॉलिवूड हे मला त्यांच्यामुळे मिळालं, मी अगदी असं म्हणतो. सो तुम्ही मेसेज केला? मी त्यांना भेटायला गेलो की जेव्हा तानाजी मालुसरे यांनी देह ठेवला, साधारण 4 फेब्रुवारीच्या रात्री किंवा 5 फेब्रुवारीच्या पहाटे असं धरूया, 3 ते 5 पहाटे या दरम्यान शनिवार होता 1670 साली. 4ची रात्र, 5ची पहाट, 3 ते 5 ह्या दरम्यान शनिवार, अष्टमी, नवमी होती तेव्हा, नाही अष्टमी होती, ब्रह्ममुहूर्त. आणि माझं बर्थ डेट सेम आहे. 5 फेब्रुवारी पहाटे 4 वाजता, शनिवार, फक्त नवमी. सो ते एक अमेझिंग ते होतं. कारण मी त्याच्या अगोदर एक मालिका केली होती, वीर शिवाजी, कलर्स हिंदीवर. सो तेव्हा मला तानाजी मालुसरे यांचं मला स्वरूप साकारायला मिळालं. सो तेव्हा मी तो अभ्यास केला, तेव्हा कळलं की तेव्हा त्यांनी देह ठेवला ती ह्या तारखेला. म्हणून मी हैराण झालो, अरे माझी बर्थ डेट आणि त्यांनी देह ठेवला हे सेम कसं. मग मी त्यांना सांगितलं, तर ते सुद्धा फॅसिनेट झाले त्या गोष्टीवरनं. सो त्याच्यावर मग तानाजी द अनसंग वॉरियर त्या प्रवासाची सुरुवात झाली. कशी झाली पण, म्हणजे तो रोल ॲक्च्युली हातात कसा पडला? काहीच मला माहित नाही, खरंच मला माहित नाही. काय बोलले ते? काही नाही, बस देव तू आजा, मला तू हवायस, दॅट्स इट. म्हटलं मी तुमच्यासाठी रेडी आहे. पण तो सूर्याजीचा रोल कसा मिळाला? पहिले मला त्यांनी ना, कसं झालं, त्यांना ऑडिशन वगैरे झाली असेल? नाही ना, मी तेच सांगतो. मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं हे की अक्षरशः देवयानीची सुद्धा ऑडिशन फक्त कॉस्ट्युम आणि मी उभा राहिलो कॅमेरासमोर, बस दॅट्स इट. इवन जय मल्हारच्या याच्यामध्ये सुद्धा जी ऑडिशन झाली ती ऑडिशन झाली पण नाही, मला पूर्ण डायलॉगसुद्धा बोलू दिला नाही. आणि पुढच्या ह्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये मी कुठलीच ऑडिशन दिली नाही. पण ओम बरोबर पूर्वी काम केलंच नव्हतं ना? नाही, पण त्यांनी तेच म्हटलं, त्यांनी माझं काम बघितलं होतं. पण मी खरंच त्या माणसाला एवढं मानतो की त्या माणसाने माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला, म्हणून त्यांनी मला सूर्याजी मालुसरे साकारायला दिले, त्यांनी मला मारुती राया माझा साकारायला दिला. सूर्याजी मालुसरे साकार करताना ती जी एक डायलॉग्स होते किंवा इंटरॅक्शन होती, तेव्हा काय वाटलं आतून तानाजी बरोबरची, म्हणजे अजय देवगण बरोबरची? पहिली गोष्ट अशी की त्यांना सुद्धा हॉर्स रायडिंग खूप आवडते, अजय सरांना. आणि त्यांनी बघितलं, मी सुद्धा वेळ मिळेल की घोडा घेऊन तिकडे फिरत बसायचो मी. सो एक वेगळं बॉन्डिंग क्रिएट होतंच असं. आणि नो डाऊट तो सुद्धा खूप मोठे लिजंड आहेत, मी त्यांना खूप मानतो. शॉर्ट्सच्या ह्याच्यामध्ये किंवा नॉर्मल ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन व्हायचं, पण खूप ते कूल आहेत. ते कधी कोणाला त्रास देत नाहीत, कधी कोणावर ओरडत नाही, काही नाही, स्वतःच्या ह्याच्यात हे करतात. त्यांना ग्रीट केलं की ते खूप रिस्पेक्टफुली सगळ्यांना ग्रीट करत असतात. सो त्यामुळे सेटवर असं काही असं फार बर्डन वगैरे काहीच आलं नाही. एक मात्र होतं, जेव्हा मी पहिल्याच ॲक्शनची मी रिहर्सल करत होतो तेव्हा माझ्या लेफ्ट काफ माझा मसल टिअर झाला होता. खूप चिल्ड असं ते. मला एक तर AC आवडत नाही माझ्या जिममध्ये, तर मला जी जिम AC नसेल ती जिम माझ्यासाठी पंढरी आहे, ती माझ्यासाठी जेजुरी असं म्हणतो मी. सो सेटवर खूप चिल्ड होतं, टेम्परेचर खूप डाऊन होतं, त्यामुळे मसल्स आपले सगळे कोल्ड मसल होऊन जातात. सो तेव्हा तो क्रॅम्प आला आणि मसल टिअर झालं ते. सो अख्खी मूवी मी त्या इंज्युअर्ड लेगनी सगळी केलेली आहे. ते सगळ्या अख्ख्या सेटवर माहीत होतं. तेव्हा मी एखादी ॲक्शन केल्यानंतर सगळे असे उभे राहून असं बघायचे मी ओके आहे ना, लाईक दॅट. सो त्यामुळे तानाजी हा मूवी कसा मिळाला हे काहीच हे नाही, म्हणजे ते असं लिहिताच येणार नाही. त्यांना एक मात्र होतं की ओम सरांना मला काळोजी मालुसरे म्हणजे तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांचे वडील ते दाखवायचं होतं. पण ते फक्त सुरुवातीचाच पार्ट होता. आणि मग सगळी ही जी टीम होती त्यांची ना, डिरेक्शनची टीम, ते बोलली नाही देवासारखं ना हम सूर्याजी में देखते, म्हणजे सूर्याजी आहे ना वो चाहिए. मग सूर्याजी त्यांनी अजून थोडा इलॉंगेट केला, कारण तो वॉरियर आहे ना, कारण तो त्यांचा भाऊ असायचा. आणि मग देवाच्या कृपेने मग सूर्याजी मिळाला, सूर्याजी साकाराला मिळाले. सैफ बरोबर होते का सीन्स ते? हो,
आम्ही सांगतो ना की मी आणि सैफ सर आम्ही दोघं ओम सरांच्या दोन्ही मूवीमध्ये आहोत. मग तानाजी दानसंग वॉरियरमध्ये सुद्धा आणि आदिपुरुषमध्ये सुद्धा. आणि सैफ सर सुद्धा खूप कूल माणूस आहे. म्हणजे जेव्हा ग्रुपमध्ये असतात ते फक्त एकटे बोलत असतात आणि आम्ही फक्त हसत असतो. एवढा तो माणूस खूप मिश्किल आहे, खूप छान व्यक्ती आहे. आणि मग आदिपुरुषचा प्रवास सुरू झाला. हां, आदिपुरुषला सुद्धा मला आमची श्रद्धा जी त्या तिकडे एक पार्ट प्रोड्युसरसुद्धा होती, चीफ एडीसुद्धा तानाजीला होती. ती म्हणाली, देवा असं असं आपण प्रोजेक्ट करतो आहे आणि जे तू करणार आहेस ते सांगितलं तर तू अक्षरशः रडशील मला माहिती आहे. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मग सांग ना. ती बोलली नाही तू ऑफिसमध्ये आहे. सो तिने माझे ते 3-4 दिवस असे काही टेन्शनमध्ये आणि ते सस्पेन्समध्ये घालवले. जेव्हा मला तिकडे गेल्यानंतर ओम सरांनी मला फोटो दाखवले आणि मी म्हटलं अरे मारुती राया. ओम सर बोलले हां तू आहेस तो. तेवढं हे फार की एवढं सांगतो मी, आदिपुरुष ही मूवी एवढी श्रद्धेने केलेली आहे की पावलं मी मारुती रायाला वरती तिथे कुठेतरी बघत बसायचो. बस मला छोटंसं काय दिसलं तर मला मारुती राया सदृश्य वाटायचं. आणि म्हणूनच आदिपुरुषप्रती जे माझं प्रेम आहे, जी माझी भावना आहे ती फार वेगळ्या लेवलला आहे. बाकी काय बोलणं मला ते काहीच कळत नाही. मला एवढंच कळतं की मारुतीरायाप्रती जे माझं प्रेम आहे, मी जी जाणवं जी घातली होती आदिपुरुषमध्ये, कारण ती माझ्या हृदयाच्या जवळ होती एकतर. आणि जी गोष्ट अशी होती की ती पवित्र आहे, मारुतीरायाच्या अंगावर आहे. सो ती जाणवं आज माझ्या देवघरामध्ये आहेत. रोज आजसुद्धा सकाळी येताना त्याला नमस्कार करून, का तर तुझ्यामुळे आज मला या गोष्टी बघायला मिळतात. मला टॉलिवूड बघायला मिळते. प्रभास बरोबर काम करताना काय वाटलं? प्रभास माझ्याबद्दल पहिल्यांदाच ना प्रभास बरोबरचं काम. खूप खूप मोठी व्यक्ती आहे. आपण जसं म्हटलं ना, आपण खूप लहान होतो. त्या लोकांनी आज एवढी इंडस्ट्री बघितली आहे. त्या लोकांचं फॅन फॉलोइंग एवढं आहे. लोक प्रेम करतात त्यांच्यावर. त्या मनाने आपण अजून मी तरी आपल्या मराठीमध्ये सुद्धा तसेच आर्टिस्ट आहेत, पण अजून मी तेवढा मोठा नाही आहे. मला एक स्टेप अजून पुढे जायचं आहे. पण एवढं असून सुद्धा तो माणूस एवढ्या प्रेमाने सगळ्या गोष्टी सांगायचा किंवा रिस्पेक्ट खूप करतो. तो प्रत्येकाचं रिस्पेक्ट करतो. आणि आपण आरेतुरे करतो ना, म्हणजे बच्चन साहेबांना सुद्धा आपण लहानपणी आरेतुरेच केलेलं आहे. ऑफकोर्स समोर जो रिस्पेक्ट आहे तो रिस्पेक्ट कधीच आपण कमी होऊ देतच नाही. पण आरेतुरे केलं तर आपण ते परमेश्वर नाही म्हणत, आपण तो परमेश्वर बोलतो. का तर आरेतुरे गेला तर तो जास्त हृदयाच्या जवळ असतो. तर जे काही माझं जे काम आहे आदिपुरुषमधलं, त्याबद्दल प्रभासनी पूर्ण मोठ्या स्क्रीनवर सांगितलेलंच आहे की ती क्लिप आहेच यूट्यूबला आहे की ते इमोशन्स कुठनं येतात तुम्हाला. त्यांनी मला विचारलं होतं की देवासजी इमोशन्स कहाँ से आते हैं. ते म्हटलं इमोशन्स यायला काय, तिथे मारुतीरायावरती बसलाय ना, सगळीकडे मारुतीराय आहे, त्यामुळे ते इमोशन्स मला त्याच्याकडनं येतात. सो त्याच्याबद्दल सुद्धा खूप एक चांगली गोष्ट सांगायची की तो सगळ्यांना खायला घालतो. बस म्हणजे जेवण असेल ना की कुठला तरी 1-2 पदार्थ त्याच्या व्हॅनिटीमधून आलेले असतात. सो एकदा मी म्हटलं सुद्धा की अरे मला ऑकवर्ड वाटत होतं. मी संदीप जो माझा बॉय, त्याला म्हटलं, बॉय म्हणजे माझा भाऊच आहे तो, त्याला म्हटलं अरे जा सांग, फार ऑकवर्ड वाटतं. तो सांगायला गेला तर त्याचं कुक त्या तिकडनं आला की नो सर, यू आर लाईक अ ब्रदर, यू हॅव टू मग त्यांची जी काय लँग्वेज त्याच्यामध्ये किंवा तुम्हाला घ्यायलाच पाहिजे लाईक दॅट. सो खूप छान, तो सुद्धा अनुभव खूप छान होता. स्टील आय एम मिसिंग. आणि कृती सनन पण होते त्याच्यामध्ये. हो, तिचा आणि एक सीन आहे ना काहीतरी. होय, हनुमान सीन आहे. त्याच्यानंतर आम्ही प्रमोशनला जायचो तेव्हा बऱ्याच वेळा असं व्हायचं की आपण इंटरॅक्ट होतो जेव्हा लोकांबरोबर, तेव्हा व्हायचो वगैरे. आम्ही दिल्लीला सुद्धा प्रमोशनला गेलो तेव्हा ओमसर इंटरॅक्ट झाले, कृती झाली, सगळे झाले, सनी झाला आणि माझं झालं. मला नंतर कृतीजवळ म्हणते, देवाबाई यू शुड गो इन पॉलिटिक्स. कारण ते लोकांबद्दलचं इंटरॅक्शन वगैरे. मी म्हटलं नाही बाबा, पॉलिटिक्स हा माझा प्रांत नाही आहे. मी एवढंच सांगतो की समोर जे आहेत ना ते माझे आहेत, ते माझं कुटुंब आहे. सो मी सांगताना कुठलं फार वेगळं रॉकेट सायन्स वगैरे काही सांगत नाही. मी फक्त माझ्या कुटुंबाला जे काय मनातलं ते फक्त त्यांना सांगत असतो. दॅट्स इट. काय बोललेलं तेव्हा? काही नाही, मी एवढंच म्हटलं की मी जे काही केलं ते मेहनतीने केलं आहे, श्रद्धेने केलं आहे. सो तुम्ही बस त्याला न्याय द्या. आणि तेव्हा मला वाटतं पहिला मराठी मुलगा किंवा
ॲक्टर की ज्याचं पोस्टर लागलं होतं ना? नाही, टॉलिवूडचं मी सांगेन तुम्हाला की अच्छा, याचं टॉलिवूडमध्ये तेलुगू इंडस्ट्रीमध्ये कदाचित मी असं नाही म्हणत, मला नक्की सांगता येत नाही, कॉन्फिडेंटली सांगता येत नाही, पण कदाचित मी पहिला आर्टिस्ट ज्याचं इंडिव्हिज्युअल म्हणजे मराठी आर्टिस्ट असेल ज्याचं इंडिव्हिज्युअल पोस्टर त्या तिकडे लागलं असेल, ह्याचं रॉबिनहूडचं. हां. मग ती साऊथमध्ये कसं काय ट्रान्झिशन झालं? तसं म्हटलं तर आदिपुरुषला साऊथवाल्यांनी खूप प्रेम दिलं आणि नॉर्थमध्ये मात्र थोडं मिक्स्ड त्याच्याबद्दल भावना असतात. मी म्हणणं प्रत्येकाच्या भावना मी जपतो, पण एवढंच आहे की त्याच्या मागे कुठलीच माझी वाईट भावना नव्हती. प्रत्येकाला माहिती आहे की मी देवाप्रती मी किती लीन असतो हे प्रत्येकाला माहिती आहे. मग ते मी काय सांगणार. आपण लहान मूल असतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट साकारतो ते आपल्या लक्षात येत नाही, पण एवढंच मात्र असतं की जे काही मी साकारतोय ना ते मात्र हृदयापासून साकारतोय, त्या देवाला पूर्णतः स्मरून साकारतोय. म्हणूनच आज आदिपुरुषमध्ये त्या मारुतीरायाचे जे जानवं आहेत, जनेवे आहेत, ते आजसुद्धा माझ्याकडनं त्याची पूजा होते. का तर ते मारुतीरायाप्रती एक ती श्रद्धा आहे, एक ग्रॅटिट्यूड आहे. मला जस्ट एक फोन आला की एक डिरेक्टर आहे अर्जुन म्हणून, सो त्यांना मला भेटायचं आहे आणि त्यांना असं मूव्ही करायची वगैरे. तर माझ्यासाठी ते हे होतं पहिलं की पहिली साऊथमधनं कॉल येतोय, पहिला टॉलिवूडमधनं कॉल येतोय. बरं, तेव्हा मला साऊथ म्हणजे फक्त साऊथ एवढंच माहीत होतं. साऊथमध्ये तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड हे नव्हतं. फक्त हे जेव्हा पोस्टर आदिपुरुषा पोस्टरवर ते लिहिलं जायचं तेवढंच माहीत होतं. पण तेव्हा वाचता यायचं नाही त्या सगळ्या भाषा किंवा बोलता पण यायचं नाही. की फक्त आपण सांगतो ना की बाबा ही मूव्ही या एवढ्या लँग्वेजमध्ये रिलीज होणार आहे. जेव्हा मी त्या तिकडे गेल्यानंतर लक्षात आलं की तेलुगू एक वेगळा पार्ट आहे, तमिळ एक वेगळा पार्ट आहे. आणि मग त्यांनी लुक टेस्ट वगैरे सुरुवात केली. त्यांनी सांगितलं मला कन्सेप्ट असं आहे, हे आहे, ते आहे. पहिला रॉबिनहूड नाही, पहिला देवकी नंदन वासुदेवा. सो काय रोल होता त्याच्यामध्ये कसं आहे, एक पूर्ण देवाशी निगडीत एक जो कंसराजू म्हणून एक व्यक्ती असतो, जो तिकडचा एक दादासारखा असतो, म्हणजे एक भाईसारखा असतो, पण त्याचं महादेवांवर प्रचंड प्रेम. आणि तो काही एखादं पाप झालं त्याच्याकडनं, म्हणजे कोणाला मारलं वगैरे, तर ते पापक्षालनासाठी तो लगेच गंगातीरी जायचा, तिकडे तो पूजा करायचा आणि पापक्षालन करायचा. एवढं तर मला ते कॅरेक्टर चांगलं वाटलं. आणि ते कॅरेक्टर म्हणजे पूर्ण ॲटिट्यूड आणि ॲक्शन वगैरे. सो ज्यांनी बघितलं आहे ते मला प्रत्येकजण मेसेज करून वगैरे, अरे मस्त मूवी आहे, आम्हाला खूप आवडली, बघायला मजा येते. आणि ती खरंच खूप एंटरटेनिंग मूवी आहे. ॲक्शन आहे, इमोशन आहे. यू आर द मेन कॅरेक्टर त्याच्यातला, प्रोटॅगॉनिस्ट. सो अल्दो अँटॅगॉनिस्ट, ती जी हे आहे ना कथा आहे ना, ती माझ्याभोवती फिरत असते. आणि लुक टेस्ट झाली, शूट सुरुवात झालं. शूट करता करता मला दुसऱ्या मूवीचा कॉल आला, रॉबिनहूडचा. आणि रॉबिनहूड ही मूवी तेलुगूच. सो एक लक्षात आलं की ठीक आहे, आपण तेलुगूमध्ये सुद्धा काहीतरी करू शकतो. मराठी आहे, पुढे काय करीन, किती करीन ते मला काही माहीत नाही. पण एक मात्र खरं की स्वतःला एक्सप्लोअर करायला जो चान्स मिळतो ना, तो चान्स मला परमेश्वर प्रत्येक वेळी देत असतो. सो मराठी झालं, हिंदी झालं, तेलुगू, आता माहीत नाही अजून कुठली लँग्वेज परत. पण जेव्हा देवकीनंदन वासुदेवा करताना मला मैत्री पिक्चर्स, ज्यांनी पुष्पा मूवी बनवली आहे, सो त्यांच्याकडनं मला कॉल आला की रॉबिनहूड अशी मूवी बनवली जाते, ज्याचे लीड आहेत नितीन आणि श्रीलीला, आणि ह्या तिघांवर हे मूवी आहे. सो आता तिकडे नाही म्हणायचं हे नाहीच. सो तिसरं मूवी ॲक्सेप्ट झाली. आणि ते करता एक गोष्ट डॉक्टर मला सांगायला चांगलं वाटेल की डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्लेयर, तो कधी स्वतःची ऑटोबायोग्राफी लिहिल, जेव्हा तो म्हणेल की इंडियन टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये डेब्यू त्याचा झाला, तर त्याच्यामध्ये तो नक्कीच माझं नाव देईल, कारण पहिली स्क्रीन शेअर माझ्याबरोबर आहे त्याची. कुठल्या रॉबिनहूड म्हणून. सो त्यामुळे ती एक चांगली गोष्ट माझ्या पदरात पडली. म्हणून हे सगळे कसं माहिती आहे, हे जे अनुभव येत आहेत ना, ते अनुभव आपल्याला काही ना काहीतरी चांगली फळं देऊन जात आहेत. सो ती फळं माझ्या परडीमध्ये मी गोळा करते बस. मग तेलुगू बोलायला शिकलास तू? खूप नाही, आता मला बोलता येत नाही, पण मला कळतं. पण मग तिथे डायलॉग कोण व्हॉइस ओव्हर असायचा? नाही, व्हॉइस ओव्हर नाही, डबिंग आर्टिस्ट, प्रॉपर डबिंग आर्टिस्ट त्यांचे करणार. कारण पण कसं असतं, भले डबिंग आर्टिस्ट असेल तर त्या डबिंग आर्टिस्टला तुमचं लिप मुवमेंट मिळणं गरजेचं आहे, तुमचे एक्सप्रेशन्स मिळणं गरजेचं आहे. आज आपण एखादा शब्द बोलताना, मराठीवर शब्द बोलताना आपण प्लेनली शब्द बोलत नाही, आपण त्याच्या एक
त्याचे एक्सप्रेशन्ससुद्धा अलॉंग विथ दॅट एक्सप्रेशन्स आपण बोलतो की ही गोष्ट खूप छान आहे. आपण असं नाही म्हणत ही गोष्ट किती छान आहे. ते एक्सप्रेशन्स, सो ते एक्सप्रेशन्स महत्त्वाचे असतात जे प्रत्येक भाषेसाठी. फक्त असं असतं की आपल्याला ते शब्द माहिती असतात. तेलुगूमध्ये मला काहीच माहीत पण नव्हतं. मग बोलायचं कसं तू? ते माझं सिक्रेट आहे. एवढं सांगतो, ते माझं सिक्रेट आहे. पण बोलायचं तूच ना, हो, प्रॉपर मी बोलायचो आणि मी त्याच्यावर क्लॅप्स सुद्धा घेतलेले आहेत. विदाऊट नोईंग काय बोलतोय. मोस्टली कसं आहे, आपल्याला जी लँग्वेज माहीत नसते त्याचं एक तर इंग्लिशमध्ये बोर्ड दाखवले हां, ते जातात किंवा obviously. प्रॉम्प्ट केलं जातं. मी नाही बोर्ड वापरलं, नाही प्रॉम्प्ट, काही नाही. सो दे सम सिक्रेट. हां, ऑफकोर्स मराठी असल्याचा तो मराठी असल्याचा बाणा येतो ना, आपला मराठी बाणा तो आहे त्या तिकडे की आम्ही कोणाच्याच म्हणजे आम्ही सब पुढे असतो, आम्ही कोणाच्या मागे नसतो. सो तो एक पैलू त्या तिकडे मला साकारता आला. मी स्वतःला रिप्रेझेंट करण्यापेक्षा ना मी माझ्या एरियाला, माझ्या माणसांना, माझ्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत असतो, माझ्या भारताला रिप्रेझेंट करत असतो. सो जेव्हा मी बाकीच्या लोकांबरोबर असतो तेव्हा मी माझ्या अलिबागला, माझ्या पेणला, माझ्या रायगडला रिप्रेझेंट करतो. शिवाजी महाराजांना ऑफकोर्स राजा तर काय. जेव्हा मी महाराष्ट्रात असतो तेव्हा, जेव्हा मी महाराष्ट्राच्या बाहेर जातो तेव्हा मी माझ्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत असतो. जेव्हा मी डेव्हिड वॉर्नरसारख्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्लेअरकडे त्याच्यासमोर मी माझ्या भारताला रिप्रेझेंट करत असतो. त्याच्याकडनं असं मी येळकोट जय मल्हार हे बोलवून घेतलेलं आहे, भंडारा लावून घेतलेलं मी त्याच्याकडनं सुद्धा. अरे वा. सो आपली संस्कृती आपल्याला जपायला पाहिजे आणि आपली संस्कृती आपला अभिमान आहे. पण मराठीमध्ये काम कमी झालं नाही का आता? हां, मला मराठी चित्रपटामध्ये आत्ता सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे पॉवर तसं होतं किंवा संघर्ष, पण तसं म्हटलं तर पहिला मूवी मी आत्ता करतोय कमर्शियल मूवी मराठीमध्ये, घबाड कुंड म्हणून. माझा एक मित्र आहे प्रीतम पाटील. आम्ही एकत्र क्रिकेट टीममध्ये, सेलिब्रिटी क्रिकेट लीग ह्याच्यामध्ये आम्ही एकाच टीममध्ये होतो. तो क्रिकेट खेळता खेळता मला बोला, देवा दादा माझ्या एका प्रोजेक्टमध्ये काम करायचं ना तुला, खेळता खेळता चालू आहे सगळं. म्हटलं हां करू ना आपण. सो म्हणून एक प्रोजेक्ट आम्ही होऊ घातला, तो काही कारणास्तव होत नव्हता. त्यांनी दुसरा मूवी माझ्यासमोर ठेवला की असं असं कॅरेक्टर आहे. म्हटलं नाही रे, मी हे कॅरेक्टर नाही करू शकत, आपण चांगलं काहीतरी करू. तर तो मूवी होता अल्ल्याड पल्ल्याड. अल्ल्याड पल्ल्याड ब्लॉकबस्टर ठरला मस्त. आणि नंतर ते झाल्यानंतर जेव्हा त्यांनी एक भूमिका नाकारलीस तू त्याच्यामधली अल्ल्याड पल्ल्याडमधलीच भूमिका मी नाकारली. ती मला पटत नव्हती. म्हटलं नाही, मी नाही करू शकत रे. नाही, वाईट नाही वाटत आहे पण आता काही नाहीच ना, तेच म्हणूनच. आणि त्याला सुद्धा माहिती आहे की मी ते नाही, म्हणजे अशा त्याने विचार काय केला होता की हे मी साकारलं तर खूप स्ट्रॉंगली साकारलं असं त्याला वाटत होतं. पण म्हटलं कदाचित माझ्याकडनं ते नाही होणार. सो ते का दुसऱ्या एका माझ्या दुसऱ्या एका कलाकार मित्राने ते साकारलं. नंतर मग त्यांनी माझ्यासमोर परत एक प्रोजेक्ट ठेवला, तो म्हणजे घबाड कुंड. आणि तो बोलला, हे जे कॅरेक्टर दादा मी तुला बघून लिहिलेलं आहे ह्याला तू नाही म्हणू शकतच नाही. म्हटलं सो तो आत्ता मी जस्ट रिसेंटली ते कम्प्लीट केलं, एडिटिंग सुरू आहे. आणि प्रीतमसुद्धा खूप गुणी माणूस आहे, गुणी डिरेक्टर आहे. सो मराठीची सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. हां, एक गोष्ट आहे की जे आपल्यातले जे मराठी डिरेक्टर्स आहेत किंवा जी मोठी लोक आहेत, मी नेहमी ही गोष्ट सांगतो, परत तुम्हाला सांगतो मी की ऑफकोर्स त्यांना जी माझ्याकडनं किंवा त्यांना जी एका कलाकाराकडनं अभिनयाची जी प्रतिभा हवी आहे तर ती अजून मला देता येत नाही असं मला वाटतं. प्रयत्न करतो आहे मी की तेवढं शिकण्याचं, तेवढं तिथपर्यंत त्यांचं एक्सपेक्टेशनपर्यंत पोचण्याचा तो मी प्रयत्न करतो आहे. हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण कदाचित असेल की त्यांना मी परवडत नसेल. ओके. सो ही काय प्राइस आहे तुझी? हा, म्हणूनच मला आवडेल विचारला. शाहरुख खानचं प्राइस सांगतो तर तुला शाहरुख खान आहे मॅडम. आम्ही अजून लहान आहोत. प्राइस सांग. सो प्रीतमला ती माझी जी कॉस्ट आहे, माझे चार्जेस परवडले त्याला. साऊथमध्ये काम केलंय, प्रभास बरोबर काम केलंय, आदिपुरुषमध्ये केलंय. बिचाऱ्या मराठी लोकांना पण बघायला मिळू दे. तुम्ही एखादा प्रोजेक्ट कराल ना, जेव्हा तुम्ही प्रोड्यूस कराल ना, तेव्हा मी त्याचं लगेच उत्तर देईन तुम्हाला. मला काय कन्सेशन नाही, म्हणजे हरकत नाही, कन्सेशन मिळेल, पण त्याचं उत्तर तेव्हा. पण मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीला तुझ्यासारखा एवढा फिट आणि असा त्या दृष्टीने परवडत नसेल, कारण मराठी नट्यांची ओळख, त्यांचा एक गेटअप जरा वेगळाच असतो. यू आर टू गुड फॉर दॅम. पण एक सांगू तुम्हाला, मराठी मुलं किंवा मराठी जे महाराष्ट्रीयन कलाकार त्यांनी चांगलं काम केलं आहे. पण हो, हर्षवर्धन राणे आत्ताच एक दोन यायला लागलेत. महेश कोठारे सर, सचिन पिळगावकर सर. आज खरंच ह्या दोघांसारखा गोंडस तर कोणीच नव्हतं. नाही, मी म्हणते की म्हणजे
लहानपणी जे आहेत ना ते तसंच अजून सुद्धा मला महेश सर अजून सुद्धा तसेच गोंडस दिसतात, अजून सुद्धा ते तसेच लाडके आहेत नाही, आमचे. गोंडस नाही, मी म्हणते फिटनेस. हां. अजय देवगण बरोबर काम करणं, रवींद्र महाजनी प्रभास सर, बरोबर. आज त्यांचा मुलगा गश्मीर तो सुद्धा खूप छान आहे, ते सुद्धा खूप फिट आहेत. आपला काही सिद्धू, हाताच्या बोटावर मोजण्या एवढे, पण आपला सिद्धू अदरवाईज सुद्धा. मराठी इंडस्ट्रीमध्ये पण फिटनेस तिचे हातावर एक सांगू तुम्हाला, हातावर बोलता ना काय तुम्ही आता म्हणालात, हाताच्या बोटावर मोजण्या हाताच्या एवढी. बोटावर मोजणे. पण एवढं सांगतो, एवढे आपल्याकडे हात आहेत ना की तेवढीच बोट आणि तेवढेच कलाकार आहेत. आपला सिद्धूचा सुद्धा खूप छान फिटनेस आहे, मला फार आवडतं आपला सिद्धू जाधव, ज्याला पण आपला सिद्धू बोलतो तो, सो तो मस्त फिट आहे. आता हळूहळू सगळे फिट, हो. पण तरी पण अजूनही मला म्हणजे जे जनरली आपण बघतो की अभिनय हा पहिला असतो आणि मग फिटनेसकडे थोडं कमी लक्ष असतं त्यांचं. आणि बाहेर जर आपण बघितले, म्हणजे हॉलिवूड नाही अगदी, पण बॉलिवूड टॉलिवूड, हे फिटनेस खूप नाही, पण महत्त्वाचं. हॉलिवूडमध्ये बाकी ठिकाणी फिटनेस आता ते ट्रेंड येत चाललंय की फिटनेसकडे सुद्धा लक्ष देत आहेत. आणि माझे सुद्धा जे काही मित्र आहेत, मी आत्ताच येता मी एका माझ्या मित्राशी, कलाकार मित्राशी फोनवर बोलत होतो. त्याला सुद्धा मी म्हटलं जिम मिस नाही करायची. मी हार्दिकशीच बोलत होतो, माझा मित्र हार्दिक राणा दादा, सगळ्यांना माहिती आहे. सो आमचं असं बोलणं चालू होतं. तर जाता त्यालाच की तो हक्काचा आणि म्हणतात ना की धाकाचा एक माझं ते वाक्य असतं, जिम ड्रॉप नाही करायची, वर्कआउट करायचं रेग्युलर. तो हां करणार. म्हणजे मला हे असं वाटतं की सगळे आपले मराठी कलाकार फिट असायला पाहिजेतच. आणि आहेत, करतायत. खूप मुलं आहेत की जी करतायत एक. आणि मराठीमध्ये तसं म्हटलं तर जे फिमेल ॲक्ट्रेस जे आहेत त्यासुद्धा त्यांनी तेवढंच, अगदी फार पहिल्यापासून आपण माधुरी दीक्षित, त्यांना तर आपण खूप मानतो, त्यांच्यासारखं सौंदर्य. तिला मराठी नाही म्हणता, तिने तर ते नाही, पण दीक्षित आहे शेवटी. दीक्षित आहे. त्यांच्याशी तुम्ही मराठी बोललात तर त्या तेवढ्याच, इवन काजोल मॅम सुद्धा त्यांच्याशी मराठी बोललात तर त्या मराठीत तेवढ्याच आणि बोलतात. असं कौतुक आहे त्यांचं की आज त्यांनी सुद्धा एवढं स्वतःला त्याकडे एस्टॅब्लिश केलेलं आहे. बरेच मुग्धा गोडसे, त्यासुद्धा कितीतरी जणी आहेत, एवढं बरं वाटतं. नम्रता शिरोडकर आहेत, शिल्पा शिरोडकर आहेत. सो मी कधीच असा फरक करत नाही, पण एक इन्स्पायरिंग गोष्ट आहे की आज त्यांनी ह्याच्यामधनं सुद्धा तिथपर्यंत त्यांनी, ममता कुलकर्णी आहे, त्यांनी पायंडा पाडला किंवा त्यांनी सुद्धा एक जाणून दिलं की आपण सुद्धा काही कमी नाही आहोत. सो हे आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे, आम्ही जे कलाकार आहोत ते, जे अजून आम्ही म्हणतो ना एक सेकंड स्टेपवर आहोत. सो तोच कॉन्फिडन्स आणि तेच इन्स्पिरेशन, आम्ही फर्स्ट स्टेपवर कसं जायचं तो प्रयत्न सुरू आहे. मग मला एक सांग की तुला हे सगळे रोल मिळत गेले ना, ते थोडेसे तुझ्या फिटनेसमुळे पण मिळाले का? हो, माझ्याकडे बघितल्यानंतर परत मी त्या विषयावर येते म्हणून होय, कारण मी म्हटलं ना की मी स्वतःच सांगतो की मला कुठलाच डिरेक्टर, अरे आपण एक लव्ह स्टोरी बनवतोय, त्या झाडामागे वगैरे फिरायचं वगैरे ते होऊच शकत नाही. म्हणजे मीच त्यांना बोलीन नकोस. मी जसं म्हटलं ना की मला जसं एका प्रोजेक्टमध्ये राजा साकारायला सांगितलं, छत्रपती शिवाजी राजे, मी त्यांना सांगितलं की नाही मी करू शकत ते, मला माझे लिमिटेशन्स माहिती आहेत. शरीरयष्टीमुळे नाही, शरीरयष्टी नाही म्हणून म्हटलं. समजा शरीरयष्टीने म्हटलं तर आपण आपलं धाकलं धनी शंभूराजे हे हट्टे 6 फुटी, वाघाला सुद्धा त्यांनी हाताने फाडलेलं आहे किंवा सिंहाला त्यांनी हाताने फाडलेलं आहे. सो ते रौद्र आहेत, ते मी करू शकतो. सो मला तसे कॅरेक्टर्स मला येतात. मला बघितल्यावर सगळ्यांना कळतं हां पहिले मारधाड असणार आहे. सो बरं वाटतं की हा ॲक्शन वगैरे असेल तर देवदत्त नागे हे नाव येतं, मला खूप बरं वाटतं. ॲक्शन हिरो हरकत नाही. अजून मराठीमध्ये तसं ॲक्शन हिरो असं मराठीमध्ये हिरो अशाने नाही राहिलोय मी. तू करणार आहेस कधी पुढे जाऊन प्रोड्यूस? हां, ऑफकोर्स करणार आहे असं काय इमिजिएट फ्युचर? इमिजिएट नाही आहे, पण आहे, कारण काही प्रोजेक्ट्स होऊ घातलेले आहेत. पण एक होतं की जय मल्हार करताना जो ॲक्शन हिरो जो हवा आहे लोकांना, तो मात्र त्या तिकडे श्री खंडेराव यांच्या रूपात दिसत होता. कारण त्याच्यामध्ये ॲक्शन्ससुद्धा होती, जसं इमोशन्स होते, जसं फिलॉसॉफी होती, जसं स्पिरिट होतं त्याकडे, म्हणजे स्पिरिच्युअल, तसंच ॲक्शनसुद्धा. म्हणजे राक्षसांचं पारिपत्य करण्यासाठी श्री खंडेरावांना खडगं घ्यायलाच लागत होतं. सो यू आर मेड फॉर दॅट. हां, तुझं फिटनेस रुटीन काय मग, जे फॉलो केलं पाहिजे? म्हणजे यू आर इन्स्पिरेशन ना सगळ्यांसाठी. मी जस्ट सिम्पल सांगतो की घरचं जेवण सर्वात बेस्ट आहे. आणि समजा अगदी बाहेर तुम्ही गेलात तरीसुद्धा एक थोडं सिलेक्टिव्ह राहा, खूप काही हे नाही. आणि आठवड्याचे 7 दिवस आहेत, एक दिवस तुम्हाला हवं तसं खाऊ शकता. चीट मील तसं म्हटलं तर माझं रोज चीट मील होतं काही ना काहीतरी. कालसुद्धा मी काय खाल्ली, 2 बाउल रबडी खाल्ली.
तू साखर खातो? हां, मी साखर खूप खातो. ओ, आता तुम्ही सगळी लोक, तुम्ही गोड लोक आहे ते समोर आहात, तर मला तुमच्या एवढं गोड राहायलाच पाहिजे ना. हे. तुमच्यामध्ये इनबिल्टच आहे गोडवा. मला तो आणण्यासाठी मला साखर खायला लागते. आणि मग ते कसं काय रबडी वगैरे खाऊन हाऊ डू यू मेंटेन युअर फिगर? माहीत नाही मला. सी तुझं मेटाबॉलिझम हाय असेल. मेटाबॉलिझम आहे, माझं फॅट कंटेंट सुद्धा नॉर्मलपेक्षा असेल थोडं जास्त, कारण मी स्टिरॉइड्स घेत नाही. मी एकदम म्हणतात ना की पेपर स्किन बायसेप्स वगैरे कुठून नाही. येतात हे बायसेप्स? ऑफकोर्स तेवढं वर्कआउट असतो माझा. एक आहे, मी फार अगोदरपासून फिटनेसचा अभ्यास करतोय. सो त्याच्यामुळे मी म्हटलं ना, तर मला टेंडनायटिस सॉर्ट ऑफ झालं होतं. सो एक स्पेसिफिक ट्रायसेप एक्सरसाइज करताना मला नेहमी जाणवायचं मला ट्रायसेप दुखायचं, एस्पेशली लाईंग ट्रायसेप. सो लाईंग ट्रायसेप करताना मला लक्षात आलं की ते, मग त्याला ऑल्टरनेटिव्ह काय, तर काही केबल्सचे काही जे एक्सटेन्शन आहेत ते मी ट्राय केले. मी ओव्हरहेड जे एक्सटेन्शन आहेत ते वेगळ्याने ट्राय केलं आणि मला ते रिझल्टसुद्धा मिळाले आणि माझं पेनसुद्धा कमी झालं. कारण आपले जे एल्बोज आहेत किंवा नी आहेत ते हिंजेससारखं काम करतं. सो ते कुठल्याही ह्यानी तुमचे मसल ब्रेकडाऊन होतील जेणेकरून तुमच्या हिंजेसवर तो स्ट्रेस येणार नाही. ते एक्सरसाइज आम्ही स्टडी करत गेलो. आणि एस्पेशली काय होतं की जेव्हा तुम्ही लाईन ट्रायसेप वगैरे असेल तर तुमचा जो मोठा हेड आहे, इनर हेड आहे, सो तो जास्त ॲक्टिवेट होतो. जेव्हा मी काही दिवस करत नव्हतो ती एक्सरसाइज, तेव्हा मला माझा इनर हेड तेवढा मला पंप वाटायचा नाही. मग मी शोधत गेलो की पंप, ज्यामुळे मला कुठला पंप मिळतोय, मी कुठल्या मसलला, कुठल्या एक्सरसाइजमुळे त्या मसलला पंप मिळतोय. सो मला त्या एक स्पेसिफिक एक्सरसाइजने मला तो पंप मिळाला. याचा अर्थ ती एक्सरसाइज त्या पोर्शनला काम करते विदाऊट अफेक्टिंग माय हिंजेस. सो ते मी सातत्याने केलं. सो त्यावेळी मला परत माझा तो जो स्वीप जो असतो तो मला मिळाला, प्लस हिंजेस किंवा जॉईंट आहेत त्याला त्रास नाही झाला. सो अशाने मी एक एक गोष्टी शिकत जायचा प्रयत्न करतोय. आपण आधी एकदा बोललो बघ की आपल्या दोघांमध्ये एक कॉमन धागा आहे. हां, म्हणजे मी मेडिकलमध्ये आहे आणि तू पॅरामेडिकलमध्ये होतास, तर तू त्या काळामध्ये जे केलंस ना, स्ट्रगलच म्हणता येईल. हो, ॲब्सोल्युटली. ते मला ती जिद्द आणि तळमळणं खरंच मला खूप म्हणजे आवडली की तुझं एक ते पर्पज होतं की नाही, मला काही झालं तरी ॲक्टिंगमध्ये शिकायचंच आहे. पण एकीकडे तू सायमल्टेनियसली करत होतास काय ते स्ट्रगल. तर ते स्ट्रगलचे दिवस कसे होते? कसं आहे, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही ना काहीतरी आपल्यावर जबाबदारी घेऊनच येत असतो. सो कुटुंबाची सुद्धा जबाबदारी असते, पुढच्या आपल्या आयुष्याची जबाबदारी असतेच. आणि मला एक होतं की माझे वडील डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटिंग मॅनेजर स्टेट बँकमध्ये, ते क्लास 1, 2, 3, 4 सर्वात मोठे ऑफिसर. तरी पण मी म्हटलं की आपण ॲटलिस्ट पॉकेट मनी तरी स्वतःचा असायला पाहिजे आपला. त्यांच्याकडनं बाकीच्या गोष्टी येतच असायच्या, पण चलो यार. कारण जेव्हा तुम्ही वडिलांकडनं पैसे घेता तेव्हा तुम्हाला 100 रुपयाची किंमत कळत नाही, पण जेव्हा तुम्ही स्वतः कमवायला लागता तेव्हा तुम्हाला त्या 1 रुपयाची सुद्धा किंमत खूप मोठी वाटते. सो ती किंमत येणं गरजेचं आहे. जॉब कुठला करायचा, तर माझा एक मित्र जो आहे जयप्रकाश नागवेकर म्हणून, ज्याच्यामुळे मी त्या फील्डमध्ये आलो. सो त्यांनी मला एक कार्ड दिलं की अरे तू ह्यांना अप्रोच कर, तुला जॉब मिळू शकेल ॲज अ MR म्हणून. ते कार्ड होतं डेज मेडिकल. सो मी अप्रोच झालो, त्यांना सिलेक्ट झालो. सुरुवातीला रायगड एरिया होता आणि लक्षात आलं की यार हे चॅलेंजिंग आहे यार, की आपण टार्गेट अचीव्ह करणं. आणि लक्षात आलं की तो कन्सेप्ट आपल्याला सांगायला लागतो. नवीन काय ड्रग्स तुमचे येतात, ड्रग्स इन द सेन्स मेडिसिन, नॉट ड्रग्स, मेडिसिन. सो कुठल्या जनरेशनचे पुढची कुठली जनरेशन आहे, दुसरं कुठलं नवीन मॉलिक्युल त्याला सबस्टिट्यूट येत आहे का, हे सगळ्या गोष्टी अभ्यास करायला मिळाल्या. सो एक इंटरेस्ट वाढत गेला. त्याच्यानंतर मग मी कार्डियक आणि डायबिटिक डिव्हिजनला आलो. सो त्यामुळे लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, टायरोफिबॅन, निकोरांडिल, डिल्टियाझम, ह्या सगळ्याचा स्टडी वगैरे व्हायला लागला. किंवा इव्हन अगदी मेटाप्रोलॉल इथपर्यंत अगदी. सो पण सायन्स बॅकग्राऊंड होती. हो, ड्रग्स अँड डाईज होतं माझं, केमिस्ट्री अँड ड्रग्स अँड डाईज. सो त्यामुळे कसं झालं की इंटरेस्ट वाढत गेला, कॉन्फिडन्स येत गेला आणि सिच्युएशन हँडल करता यायला लागली. मी म्हणतो तुम्हाला समजा सिच्युएशन हँडल करायची असेल ना, तर पहिले मार्केटिंगमध्ये 1 ते 2 वर्ष द्या. तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही कुठेही तुम्ही सर्वाइव्ह होऊ शकता. सेल्स आणि मार्केटिंग, एक्झॅक्ट. कारण तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात. कसं असतं माहिती आहे की तुम्हाला तिकडे गेल्यानंतर कोणाला तुम्ही तिकडे हवे आहात किंवा कोणाला तुम्ही तिकडे नको आहात हे फक्त त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून तुमच्या लक्षात येतं.
सो तुमच्या लक्षात आहे की तिकडे थांबायचं की नाही थांबायचं ते. पण कसं आहे त्याच्यामध्ये जशा चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात तसे तुमचे अपमानसुद्धा सहन करायची ताकद तुमची वाढते. कधी कधी काही क्लायंट्स खूप महत्त्वाचे असतात पण ते नाकारतात आणि ते नाकारताना कधी कधी त्यांच्याकडची एखादी जी रिप्रेझेंटेटिव्ह किंवा व्यक्ती जो असतो ना तो सगळ्यांसमोर नाकारतो ही चलचाल आता नाही. सो तो अपमान सहन करायची ताकद जी आहे ना ती सुद्धा खूप मोठी आहे. कारण माझ्यासाठी ती सुद्धा एक मोठी पॉवर होती की येस कधीतरी आपण स्वतःला प्रूव्ह करू. आणि देवाचीच कृपा आहे हे नाही ज्या लोकांनी मला थोडं बाजूला केलं तीच लोक आता परत अरे यार आम्हाला एक फोटो हवा तुझ्याबरोबर. मी कधीच नाही म्हणत नाही पण मला एक बरं वाटतं की हां अरे आपण स्वतःला प्रूव्ह दाखवू शकलो थोडं तरी. सो कधी कधी ते स्वतःच म्हणतात अरे यार आम्हाला खूप बरं वाटतं. असं म्हटलं अरे यार तुम्ही ते केलं नसतात ना तर आज मी कदाचित इथपर्यंत नसतो. सो ती निगेटिव्हिटी असणं जवळ खूप गरजेचं असतं जी तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाते. पण एक आहे मी अगदी सगळ्यांसमोर तुम्हाला थँक्स बोलतोय कारण ती जी 12 वर्ष होती ती 12 वर्ष माझ्या घरची मीठ भाकरी माझ्या पॅरामेडिकलनी तुमच्यासारख्या मेडिकल ऑफिसर्सनी कंप्लीट केलेली आहे. सो मी नेहमी हा ग्रॅटिट्यूड राहतो. कधीही आता लक्षात येत नाहीत त्या बॅग्स ज्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या अगोदर चौकोनी बॅग असायच्या. सो जेव्हा मी फील्ड सोडल्यानंतर सुद्धा जेव्हा मी ह्या फील्डमध्ये आलो तेव्हा सुद्धा जेव्हा एखादा तो मुलगा किंवा कोणी दिसला ना की त्या बॅगनी की पहिले मला गाडीत घेतो मी त्याला मग गप्पा मारत कुठे जायचं इथे चल मी सोडतो तुला चल. अरे सर पण तुम्हाला अलिबागला जायचं आहे मला नागोठण्याला म्हटलं अरे मी तिकडनं जाईन रे चल तुला ड्रॉप करतो. कारण त्याचा वेळ कारण मला माहिती आहे मी त्या वेळेसाठी किती धडपड केलेली आहे. कष्ट किती आहेत त्याच्यात. कष्ट खूप आहेत त्याला. पण इथे सुद्धा म्हणजे कष्टाशिवाय काही नाही आहे. काही नाही कष्ट सगळीकडे कष्ट आहेत आणि कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. शेतकरी राजा सुद्धा जेव्हा तो राबतो तेव्हा आपल्याला 4 घास खायला मिळतात. सो कष्टाशिवाय काही नाही. मग तुला ती गड किल्ल्यांची जी आवड ती महाराजांमुळे लागली का. मी म्हणतो प्रत्येकाला महाराजांची आवड आहे प्रत्येकाला महाराजांचं वेड आहे. कारण मला एवढं बरं वाटतं की मी आज माझा जो जन्म झाला तो छत्रपती शिवाजीराजे यांनी त्यांचं आरमार नेव्हल जिथे पहिलं प्रस्थापित केलं असे कान्होजी आंग्रेंचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अलिबागमध्ये माझा जन्म झाला अगदी समुद्राच्या जवळ. सो त्यामुळे जो म्हणतात ना की पहिला श्वास आहे ना तो छत्रपती शिवाजीराजे. आणि तेव्हापासून एक की गड किल्ल्यांविषयी ती आपुलकी आहेच आहे. आदरपेक्षा आपुलकी आहे की ते आमचं काहीतरी आहे माझे आहेत ते किल्ले आपलं काहीतरी आहे. सो जेव्हा कळायला लागलं तेव्हा एकच कळायचं शनिवार रविवार गड किल्ल्यांवर. सो मी अगदी आवर्जून सांगतो की तुम्ही घरी खूप मऊशीर अशा गाद्यांवर झोपत असाल अगदी ती रुईची वगैरे म्हणतात ना अशी उशी तुम्ही डोक्याशी घेत असाल. पण जेव्हा एखादा किल्ला सर केल्यानंतर जेव्हा तुम्ही वरती त्या दगडाच्या उशीवर जेव्हा डोकं ठेवता ना त्याच्यासारखी मऊ उशी कुठलीच नसते. खरंय. सो तो अनुभव घेण्यासाठी शनिवार रविवार हा किल्ल्यांवर जायलाच पाहिजे असं मला वाटायचं. आणि नेहमी माझा एक वाढदिवस मी टकमक रॅपल करताना सुद्धा केलेला आहे. सो बऱ्याच ॲक्टिव्हिटी व्हायच्या. आता फक्त कसं आता प्रोड्युसरनी आपल्यावर जे करोडो रुपये लावले ते डोळ्यासमोर येतात म्हणून फक्त ॲडव्हेंचरस गोष्टी कमी केल्या आहेत. बायकिंग म्हणा किंवा थोड्या प्रमाणात हॉर्स रायडिंग वगैरे. अदरवाईज अगोदर स्टंट्स वगैरे असायचेच. बायकिंग आता मी परत एकदा सुरू केलेली आहे अलिबागलाच. आणि हॉर्स रायडिंग पण तिकडेच. हां स्वतःचा घोडा आहे. नाही मला घ्यायचा आहे पण घोडा खूप वर्ष झाली मला स्वतःचा घोडा घ्यायचा आहे. पण घोडा घेणं आणि तो मेंटेन करणं म्हणजे पैशाच्या ह्यानी म्हणत नाही मी. त्या घोड्याची खूप काळजी घ्यायला लागते. त्या घोड्यांना खूप लक्ष द्यायला लागतं आणि तेवढं लक्ष दिलं गेलं नाही तर आपण एका जीवाशी खेळ कशाला. खरंय. सो त्याच्यापेक्षा जी लोक आहेत ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे जाऊन रपेट मारायची आणि जमेल तसं गड किल्ल्यांवर आता परत एकदा सुरुवात केलेली आहे. रायगडावर कदाचित जानेवारीमध्ये पहिला दुसऱ्या आठवड्यातच रायगडला जाणार आहे. रायगड आमच्यासाठी आम्ही तिथले ना रायगडचे. सो आमच्यासाठी आमची पंढरी तीच आमची जेजुरी तीच आमचं तुळजापूर तेच सगळं तेच आहे आमचं ते. छान. रॅपिड फायर घेऊया का. हां मी प्रयत्न करेन. क्विक क्वेश्चन क्विक आन्सर. नो यू आर क्विक विटेड. मी प्रयत्न करेन. आणि खरं सांगतो जेव्हा रॅपिड फायर असं असतं ना तेव्हा मीच काय कुणी असेल तरी सुद्धा गुगली ठरलेली असते. त्याच्यामुळे काही गुगली वगैरे नाही. सुरुवातीलाच मी बॅट बाजूला करतो. मी विकेट घ्या उत्तर नाही मिळणार. नाही असं काही नाही आहे. प्लीज करूया सुरू. येस. मराठी इंडस्ट्री बॉलिवूड की टॉलिवूड. मराठी इंडस्ट्री.
ज्याच्यामुळे काही असो म्हणजे टॉलिवूड आहेच, हिंदी म्हणजे बॉलिवूडसुद्धा आहे, पण शेवटी आपली मातृभाषा आहे. आपण लहानपणापासून आपण मम्मी बोलत नाही, भले मी माझ्या मम्मीला मम्मी बोललो तरीसुद्धा आई ग असंच येतं. सो काही असलं तरीसुद्धा मराठी. हां. डाएटमुळे कोणते आवडीचे पदार्थ खाणं तू मिस करतोस? पहिली गोष्ट मी डाएट तसं करत नाही. कालच रबडी खाऊन आलाय. हां, सो मी मिस असं काय करत नाही, कमी प्रमाणात खातो. सगळं खायचं कमी प्रमाणात, कधी कधी होतं जास्त प्रमाणात, मग मला माझी जिम दिसायला लागते. कारण ते जे काय म्हणतात त्याला, ती अपराधाची भावना जी निर्माण होते ना, अरे आपण नाही म्हटलं नाही म्हणत तरी आपण केवढं गोड खाल्लेलं आहे. सो मग थोडे काही रिपिटेशन्स, काही जास्त करायचे. काही साईड्स जास्त होतात. फास्टिंग करतो तू? मी फास्टिंग असं नाही, फास्टिंग मी जे आपलं स्पिरिच्युअल फास्टिंग जे आहे, पण परमेश्वराप्रती जे फास्टिंग करत असतो तसं करतो. कधी कधी खाऊन जे बोलतो ना आपण फास्टिंग इन सेन्स की उपास. सो समजा सोमवार आहे, शनिवार आहे, तर त्या दिवशी ॲब्सोल्युटली नॉनव्हेज वगैरे काहीच हे नाही, किंवा गुरुवार असेल समजा तरी. नाहीतर आपण उपवासाचे जे काही पदार्थ, एस्पेशली खिचडी मला आवडते, साबुदाणा खिचडी, माहिती आहे त्याच्यात खूप ऑइल असतात, पण थोडी खायला काय हरकत आहे. सो तसं असतं. बाकी असे उपवास असं नाही, देवाच्या नीज असेल. खरं म्हणजे उपवासाचे पदार्थ काही हेल्दी नसतात. पण एक असतं की कधीतरी ते चवीसाठी खायला काही हरकत नाही असं मला वाटतं. साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे असतात, माहिती आहेत, स्पेशली वडे म्हणजे एकादशी वगैरे असते तेव्हा ते दही, चाट मसाला आणि साबुदाणा वडे, ते वास अमेझिंग. म्हणजे काही जण हे खाण्यासाठी उपवास करतात. चालेल, मी कदाचित तसं असेल. तुझा पहिला क्रश कोण? माझा पहिला क्रश माझी सायकल. सिरियसली सांगतो. नो मी असं नाही, सिरियसली सांगतो मी. काय उत्तर आहे? नाही, सिरियसली सांगतो. कारण मी बाईक नाही, नाव असं काही नाही, माझ्यासाठी ती माझी सायकल, दॅट्स इट. आणि ती फक्त माझ्याकडे मिस झाली आहे. मी खूप म्हणजे मिस झाली सायकल ती. आम्ही पेणला राहायचो आणि पहिली सायकल घेतली होती ती माझ्या वडिलांनी. खूप भांडून वगैरे मी घेतली होती ती. ऑफकोर्स त्यांचं म्हणणं एकच होतं की बाबा सायकल घेऊन कुठे धडपडलास काय वगैरे लाईक दॅट. आणि मला ती एक स्पेसिफिक ती सायकल खूप आवडली होती, BMX. सो ती, आणि मी स्वतः मी सगळं तिचं ओव्हरऑलिंग वगैरे सगळं स्वतः करायचो. ओव्हरऑल सगळ्या गोष्टी मी तिला पूर्ण तिची चॅसी वेगळी करायचो, त्याचं कलरिंग करायचो, हे सगळं. एवढं त्या सायकलवर प्रेम. आता तसंच प्रेम माझ्या बाईक्सवर आहे. म्हणून सध्या कुठली बाईक आहे तुझ्याकडे? माझ्याकडे स्पीड ट्रिपल आहे, 1050 cc. सो ती सुपर बाईक आहे. माझी सर्वात जुनी अशी जवळपास आता 20 वर्ष होतील तिला, ती रॉयल एनफिल्ड आहे माझ्याकडे, जिनी मला खूप साथ दिली आणि जिचा रंग लाल, आणि माझ्या त्या ST बसचा रंग लाल, ज्याच्यावरनं मी स्ट्रगल केलं आणि जिच्यावरनं मी स्ट्रगल केलं. सो तो लाल रंग कुठे, आणि आज तू लाल घातलायस. हां, सो तो दिस कोइन्सिडन्स, इनफॅक्ट मंगळवार म्हणून लाल रंग, पण गणपती बाप्पासाठी. पण तो जे स्ट्रगलचे दिवस कधी विसरू नये यासाठी प्रत्येक व्हेकलचा रंग हा लाल, अशा ह्याच्यात. सो ती माझी बाईक आहे, माझी रॉयल एनफिल्ड. तीसुद्धा मी सगळी तिला रिन्यू करायचं होतं, तर चॅसी मी स्वतः क्लीन करून घासून त्याला रेड ऑक्साईड लावून वगैरे सगळं. करेक्ट. सो ते मला दुसऱ्या कोणी हात लावण्यापेक्षा माझा हात त्याला लागू दे, अशा ह्याच्यात. एक ग्रॅटिट्यूड, एक तिची सेवा, अशाने. असा कुठला रोल जो तुला करायला आवडला असता? छत्रपती संभाजीराजे. बस एवढं सांगतो मी. पहिले प्रत्येक वेळी सांगतो. आणि छावा मूव्ही आला आता विकी कौशलचा म्हणून असं नाही आहे, मी त्याच्या अगोदरपासून, कारण मी म्हटलं ना की त्याच्या अगोदरच मला छत्रपती शिवाजी राजेंसाठी मला प्रोजेक्टसाठी आलं होतं. पण मी म्हटलं की मला शंभूराजे, मला छावा करायला आवडते. धाकलं तर नियमचं. तुला बिग बॉसमध्ये जायला आवडेल का, आणि कोणत्या कलाकारांसोबत? नाही, खरं नाही, अगदी प्रांजळपणे सांगतो. का? मला बिग बॉस हिंदीसाठी सुद्धा मला विचारलं होतं. मला बिग बॉस पहिल्या सीझनसाठी, म्हणजे मराठी पहिल्या सीझनपासूनच मला विचारत आहेत. पण खरं सांगू, माझा प्रांत नाही तो. कारण मी एकतर काय करीन, जा तू अवॉर्ड घेऊन जा, असा मी आहे. नाही, तुझे ते टेम्परामेंट पण नाही आहे. नाही, किंवा शांत, गरीब आणि
किंवा मला खूप अभिमान आहे, मला माज आहे की मी अलिबागचा आहे. मी अगदी बोलतो ना की आगरी कोळी माळी ह्या लोकांमध्ये वाढलेलो आहे मी. सो त्याच्यामुळे जरा डोकं आमचं सणकलं ना तर मी काहीतरी तिथे नक्कीच काहीतरी धुडगूस घालीन. म्हणून जात नाही. हा, मला वाटलं चांगला मुलगा म्हणून जात नाही नाही, मी तेच म्हणून म्हटलं की मी एकतर तसं आहे त्याने, किंवा बाबा तू घेऊन जा अवॉर्ड यार, तू घेतलंस काय मी घेतलं काय एकच आहे ना, चल तू म्हणजे award घेऊन जा असं. वैतागलास तर फुल हां म्हणून फार ते कमी प्रमाणात होतं तसं. पण होऊ शकतं. हां होऊ शकतं. मला उलट वाटलं, मला असं वाटलं एवढा चांगला कंटिन्यू बिग बॉस मध्ये एवढं चांगलंच आहे. तुला यू विल नॉट फिट इन टू देम. नाही, मी बेसिकली आय एम नॉट फिट फॉर दॅट सिरियसली. कारण मला पहिली गोष्ट, मला पॉलिटिक्स किंवा मला ते जे आहे मला नाही, मला एवढंच कळतं यार, तो माणूस माझा आहे ना, तो माणूस माझा मित्र आहे, तो माणूस माझी मैत्रीण आहे ना, मग यार ठीक आहे, मग आपण डेडिकेट करायला काय हरकत आहे असं आहे. सो पण जाशील कधीतरी? नाही जाणार. कारण मला सपोज जायची वेळ आलीच तर कोणाबरोबर जाशील? नाही, मी नाहीच जाणार. नाहीच जाणार. बरं जाऊ दे, चला बिग बॉस याचे एक रील काढू आम्ही. तुला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते? बेसिकली रॅपिड नाही होऊ शकत आणि हा शॉर्ट एका कुठल्या तरी गोष्टीची प्रत्येकाला कुठेतरी आतून एक भीती कसली तरी असते. मी कोणाला दुखवत नाही, मी कधीच कोणाला, मी खूप प्रयत्न करतो अगदी. म्हणजे कुणीही आलं ना, भले रात्री 12, 1, 2, 3 किती पण वाजता त्यांना फोटो काढायचा आहे तर मी त्यांना अगदी, कारण आत्ताचं जी गोष्ट त्यांना माझ्याकडनं अपेक्षित असते ते एक सेल्फीची, मी ती हे करतो. पण कदाचित मला कधी कधी देता येत नाही. सो खरंच सांगतो, मग मनापासून सांगतो तुम्हाला डॉक्टर, की ते समजा धावपळीत असेल आणि एखादा म्हणाला अरे मला सेल्फी हवा आहे, सो मी त्यांना सांगतो प्लीज आत्ता नको ना, मला वेळ नाही, आपण भेटू परत. पण नंतर काय होतं, गेल्यानंतर ना जाईपर्यंत ना ती भीती डोक्यात राहते, अरे तो माणूस आपल्याबद्दल काय म्हणत असेल, आपल्याला त्यांना 2 सेकंद सुद्धा देता नाही आलं. मग कधी कधी डॉक्टर तुम्हाला सांगू, मी फिरून सुद्धा येतो, घे पटकन फोटो काढ, मला निघू दे. सो ती भीती खूप विचित्र आहे, खरंच सांगतो तुम्हाला. आणि माझे बरेचसे जे कलाकार मित्र जे आहेत ना, सो त्यांना सुद्धा ती भीती वाटत असेल. त्याला काय वाटेल? एक्झॅक्ट की ते आपल्याला एवढा ते मोठा मान देत आहेत, आपला बहुमान करतात, की कोणाबरोबर फोटो काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि समजा ते आपल्याला तो मान देत आहेत आणि आपण तो समजा अवेरल्यापेक्षा ते प्रेम आत्ता नको, मी नंतर ऍक्सेप्ट करतो अशात असेल. सो कधी विचार करतो ते 2 सेकंद असतात, कशाला, मग परत फिरून येतो मी, त्यासाठी माझे 5-10 मिनिटं जातात. पण ती एक मनात भीती असते की त्या माणसाला माझ्याबद्दल वाईट वाटतं का म्हणे. तुझी अशी एक सवय जी तुला बदलायची आहे? मला साखर कमी करायची आहे, सिरियसली. मला बरेच जण म्हणतात, पण मला ही सवय बदलायची आहे साखर. तसं मी लवकर उठणारा माणूस आहे, मी खूप पर्टिक्युलर आहे. बाकी चांगल्या आहेत सवयी सगळ्या. हां, मी लिटरली म्हणजे फार हे नाही. शुगर फ्री घ्यायचं नाही, मी सगळं ट्राय केलं डॉक्टर, मी सिरियसली सगळं ट्राय केलं. मी शुगर फ्री म्हणजे जे ब्रँड्स ट्राय केलं, पण जी साखरेला जी गोडी आहे ना ती कशालाच नाही आहे, कारण ती ॲडिक्टिव्ह आहे. हां, लिटरली असो ना, पण काही असो, शेवटी गोडी ती साखरेची. बॉलिवूडच्या कुठल्या अभिनेत्रीबरोबर काम करायला आवडेल? नाही, असं काही सांगता येणार नाही, पण ज्यांच्याबरोबर काम करायला मिळालं ना, खरं सांगतो मी खूप लकी आहे. कारण मग कृती सॅनन असो किंवा काजोल मॅम असो, हे दोघी खूप छान आहेत. नाही, कोणाबरोबर आवडेल करायला, म्हणून म्हटलं की तेच, की त्यांच्यावर हे याच्यामुळे लक्षात येतं की बॉलिवूड इंडस्ट्री सुद्धा किती प्रतिभावान आहे, किती चांगली आहे त्याच्या ह्याच्यात. सो त्यामुळे कोणाही बरोबर काम करायला नक्कीच आवडेल. एक होतं अगोदर की वाटायचं मला, पूजा भट्ट माहिती आहे? हो. हां, सो मला त्यांच्यावर काम करायला आवडलं असतं, कारण मला अगोदर खूप आवडायच्या त्या. पण आता नाही करत. नाही, हां, त्या काम करत नो डाऊट. पण एक सांगतो की अगोदर आपल्याला वाटतं इमेज होती. हां, सो मला त्यांचे जे काही मूवी, इव्हन दिल है के मानता ही, त्याच्यामधला त्यांचा जो काही गोडवा होता वगैरे ना, अमेझिंग. नाईस. असं तुझं एक सिक्रेट जे कोणालाच माहीत नाहीये? मग सांगितलं तर सिक्रेट काय राहणार ते आता सांगायचं ना ऑन कॅमेरा. म्हणून सिक्रेट काय राहणार? सिक्रेट नाही, असं काय नाही. मी सिक्रेट असं खरंच काही नाही आहे, खरंच काही सिक्रेट्स नाही. आय एम लिटरली लाईक ओपन बुक. मी कुठे जातो, काय जातो, कसं आहे सगळ्यांना माहिती आहे. इनफॅक्ट मी लपून छपूनसं कुठे जात नाही. बऱ्याच वेळा मी मास्क घालून असतो, तो फक्त लोकांपासून लपण्यासाठी नसतो. पोल्युशन. हां, मला आता लक्षात आलं की थोडं स्वतःला, आपलं सकाळी बोलणं झालं ते की मी केअर घेत नाही. सो त्यामुळे मी बिंदास फिरतो, मी बाईकवर बिंदास फिरतो.
मी कोणाच्याही घरात बिनधास्त जातो. मला वाटलं मी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे आणि मला चहा प्यायचा असेल तर मी बिनधास्त कोणाच्याही घरात जातो. मला एक कप माऊली, मला एक कप चहा द्यावाच, दॅट्स इट. सो त्यामुळे कुठल्याच गोष्टी सिक्रेट अशा राहतच नाहीत. गुड, थँक्यू Yes, I have फॉर to दिस say thanks, रॅपिड in फायर. fact. दिस वॉज नॉट रिअली रॅपिड, पण एक्झॅक्ट. छान झालं. हां, देन रॅपिड नव्हतं पण क्वेश्चन वेर नाईस. गुड, थँक्यू सो मच. आय हॅव टू से थँक्स. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. आज वेळ काढून सर्व काहीला वेळ दिला आणि सर्व काही सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला असं तुम्ही इथे बोलून खरंच खूप खूप मी खूप आभार मानतो. ॲक्च्युली मला तसं नाही बोलता येत, पण कधी कधी काही मनातल्या गोष्टी असतात ना, त्या अशाच ह्याच्यामधनं बाहेर पडतात. फक्त एवढंच सांगतो की चांगलं वाटून घ्या. काही चुकलं असेल तर अगदी मनापासून माफ करा. बस तुमचाच आहे मी. थँक्यू, धन्यवाद. प्रेक्षक हो, आजचा एपिसोड खूप छान झाला. मी स्वतः देवदत्तचं जे प्रेम आहे, भक्ती आहे आणि तू जे मनापासून काम करतो, म्हणजे त्या कॅरेक्टरवर, जे कॅरेक्टर आहे त्याच्यावर एवढं प्रेम करतो. खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. तुम्हालासुद्धा हा एपिसोड नक्की आवडला असेल. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या छानशा गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.